पण ते बघ म्हणली, तू जर वेश्यांवर पुस्तक लिहिलं ना तर लोकांची नजर सुधरेल. लोक चांगल्या नजरेने वेश्येकडे पाहायला लागतील आणि लोक जर चांगल्या नजरेने पाहायला लागलं ना, वेश्या भुकेने मरतील. शिवाजी महाराजांच्या आत्मधला बाप जिवंत होणार आहे आणि शिवाजी महाराज मुलासाठी तळमळणार आहेत. मुलापासून लांब गेलेला एक पिता मुलाच्या आठवणीमध्ये भावनाविवश होणार आहे, तसे राजेही भावनाविवश झालेले असणार. म्हणजे एका वेश्येच्या मुलाचा बाप होणं, भले ते आभासी असो, हे आजपर्यंत माझ्यासाठी खूप भयानक आहे. आपण शिवाजी महाराजांना देव बनवत चाललेलो आहे. आपण त्यांना माणूसच ठेवलं पाहिजे, तरच ते शौर्य एका माणसाने केलेलं आहे हे समाज स्वीकारेल. असे विषय निवडताना घरच्यांची कशी रिॲक्शन राहिली? खूप काय म्हणतात त्याला, अवघड आवडीचा असा मिश्रित प्रश्न आहे हा. कारण झालं असं की म्हणजे जेवढा मला अधिकार तेवढा मुलीलाही असायला हवं. तिला जास्त हवं तर मग मला का कमी आहे, असं माझी कुचंबना होऊ शकते ना. की मला जेवढा आहे तेवढा तिला द्या ना. हे तुम्ही कट करा किंवा ठेवा. मी जेव्हा पेटलेलं मूर्तीच लिहिलं, घरी कोणी पाहुणे आले ना, पप्पा ती पुस्तकं लपूनच ठेवायची. कुठल्या तरी तज्ञाचा शिक्का पडल्यानंतर जे रिस्पेक्ट येतो समाजाकडनं आणि त्या रिस्पेक्ट आल्यानंतर तुमची जी जबाबदारी वाढते, ती जबाबदारी मला नको असते. मी जबाबदारीपासून पळणारा लेखक आहे. बाप रे, केवढं मोठं बोलला तुम्ही सर. जबाबदारीपासून पळणारा लेखक. हॅलो सर, नमस्कार. वेलकम टू बॉयज टॉक. तुम्हाला आता मी सांगितलं की बेसिक बॉयज टॉक म्हणजे काय आहे. तुम्हाला काय वाटतंय, हे सेगमेंट किती महत्वाचं आहे आजच्या काळात? नाही, खरंच महत्वाचं आहे. कारण बरेचदा बॉयज टॉक ऑफ द कॅमेराच होतं. अशा वेळी तुम्ही ते कॅमेराच्या समोर आणताय, हे खूप महत्वाचं आहे. आणि एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे समाजाला. म्हणजे मी काही फार मोठं ग्रेट काम करते असं नाही, पण छोट्या लेवलला असून सुद्धा खूप छान छान अनुभव इथे येऊन लोकांनी शेअर केलेत आणि त्याची मला खूप म्हणजे त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि आय होप आजचा इंटरव्ह्यू पण तसाच होईल. सुरुवात करताना मला हे जाणून घ्यायचं की जर्नलिझम बॅकग्राऊंड नंतर तुम्ही पुस्तकं लिहायला सुरुवात केलीत. म्हणजे फुल टाइम रायटर होणं आजच्या काळात किती कठीण आहे किंवा सोपं आहे असं वाटतं तुम्हाला? फुल टाइम रायटर होणं आजच्या काळात सोपं आहे. बरं. आधी नव्हतं. आता होतंय असं ना की असं म्हटलं जातं की पुस्तकाबाबत लोक थोडंसं पाठीमागे सरलेले आहेत, जसं डिजिटल प्लॅटफॉर्म आलेले आहेत, मोबाईल आलेले आहेत. पण हे अतिप्रमाणात आलेत, त्यामुळं लोक पुस्तकाकडे वळू लागलेले आहेत. अशा वेळी जर तुम्ही तसला लोकांच्या आवडीचा कंटेंट दिला, लोकांना आवडतील असे विषय आणले आणि तशा पद्धतीची जर पुस्तकं समोर आणली तर लोक खूप वाचतायत, म्हणजे प्रचंड वाचतायत. म्हणजे मुळात मी सुद्धा आधी फुल टाइम रायटर नव्हतो, त्यामुळे मला या गोष्टीचा अंदाजच नव्हता की लोक किती वाचन करत आहेत. त्यामुळे मी सुद्धा जॉब करत लेखन करणं अशा म्हणजे ती तारेवरची कसरत चालली होती की एका बाजूला माझी आवड आहे लेखनाची आणि दुसऱ्या बाजूला मला माझी आर्थिक गणित सावरायच्यात, त्यावेळी जॉबही करायचा आहे. तर त्यावेळी मला अंदाज येत नव्हता या सगळ्या गोष्टीचा. पण एक क्षण असा येतो की आता आपल्याला निर्णय घ्यायचा, एक तर जॉब कर नाही तर फुल टाइम रायटर हो. तर त्यावेळी मी फुल टाइम रायटर होण्याचा निर्णय घेतला आणि आता मला जाणवतंय की तो निर्णय अगदी चांगला आहे. आणि त्यावेळेला घेणं खूप गरजेचं होतं. हो, त्यावेळी घेणंही खूप गरजेचं होतं. काय मोटिवेशन होतं, म्हणजे अशी कुठली तरी एक मोमेंट आली असेल ना किंवा एखादा फीडबॅक की नाही आता हेच करावं, आता जॉब वगैरे नको? आता बरेचदा असं होतं ना की ती मोमेंट किंवा तो फीडबॅक बरेचदा आपल्या अंगलटही येतो की सगळ्या समाजातून तुमचं कौतुक होतं आणि तुम्ही म्हणता की नाही आता मी लेखकच होणार आणि नंतर वर्ष 2 वर्षात असा पश्चाताप होतो की अरे आपण जरा भारावून गेलो होतो ना, आपण चुकीचा निर्णय घेतला. नशिबाने माझ्या बाबतीत ते झालं नाही. कारण जेव्हा मी जॉब सोडला त्यावेळी 2-3 गोष्टी झालेल्या होत्या की त्यावेळी मला तो एक माझी पहिलीच कादंबरी होती, त्या कादंबरीला पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे विनाकारण माझ्याशी कॉलर कडक झाली होती. त्याच वेळी स्टोरी टेल म्हणून जी स्वीडनची ऑडिओ बुक कंपनी आहे ती इंडियात आली होती आणि त्यांनी मला लिखाणाची संधी दिली, सोबत चांगले पैसेही दिले. मग असं झालं की अरे दोन्ही मिळतंय, म्हणजे पैसाही मिळतोय आणि लेखनही करायचंय आणि त्याच वेळी इकडं तुम्हाला पुरस्कारही मिळालाय. अशा वेळी ते सोने पे सुहागा झालं होतं की सोड जॉब नितीन. आणि मग मी जॉब सोडला आणि लिहायला सुरुवात केली.
मग एका बाजूला लेखनही चालू आहे, पैसेही मिळत आहेत. अर्थात मी आधीच म्हटलं की प्रत्येकाच्या बाबतीत नाही होऊ शकत, माझ्या बाबतीत झालं होतं ते. त्यामुळे नशिबाने मी पुढे सर्वाईव्ह होत गेलो. बरोबर. लेखकांच्या बाबतीत प्रसिद्धी म्हणजे येते, नाही असं नाही, पण खूप असे लेखक आहेत जे आपल्याला उत्तम लिखाण करून सुद्धा माहीत नसतात. तर हे तुम्ही कसं साध्य केलंय? म्हणजे काय नेमकं झालं की तुम्हाला खूप प्रसिद्धी पण मिळाली? म्हणजे प्रसिद्धी इन द सेन्स की तुमचं नाव आज म्हणजे तरुण लोकांमध्ये, म्हणजे असंही नाही की फक्त म्हणजे आता टार्गेट ऑडियन्स, आता सोशल मीडियाच्या भाषेत बोलायचं झालं तर खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे तरुण हवेत, हवेतच म्हणतात लिटरली की हे तुम्हाला पाहिजेत का ते पाहिजेत. सो यंगस्टर्स, मधली पिढी आणि एकदम जुनी पिढी, तर ह्याच्यामध्ये मला वाटतं यंगस्टर्स तुमचा टार्गेट ऑडियन्स जास्त आहे का? खरं तर नाहीये बरं असं का. नाहीये. हा म्हणजे मुळात मी टार्गेट ऑडियन्स गृहीतच धरलेला नाहीये. धरलेलं आहे. मी 100% माझी आवड लेखनामध्ये उतरवणं एवढंच डोक्यामध्ये ठरलेलं आहे. तुम्ही म्हणताय की तुम्हाला प्रसिद्धी मिळाली, मला अजूनही प्रसिद्धी नाही मिळालेली. काय तुम्ही सर, बोलावलंय. तुमचा फारच म्हणजे नाही 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 सिरियसली, मोठेपणा. म्हणजे नाही ओळखत मला अजिबात म्हणण्यापेक्षा खूप लोक नाही ओळखत मला. म्हणजे मी बरेचदा असं होतं ना की मी काही ठिकाणी जातो आणि तिथं लोक विचारतात कोणाला बोलावलंय. म्हणजे मला असं कळतं की नाही, आपल्याला अजून प्रसिद्ध व्हायचं आहे, मला अजून ती प्रसिद्धी हवी, ती नाही मिळालेली अजून. कदाचित भविष्य मला माहीत नाहीये, पण असाच तो प्रवास कंटिन्यू चालू आहे. तर बघूयात पुढे पुढे काय होईल. बरोबर. म्हणजे मला असं वाटलं होतं की मी मराठी फार वाचलेलं नाहीये ऑनेस्टली, पण तरी सुद्धा मला तुम्ही माहीत आहात. त्यामुळे मला असं वाटलं होतं की तुम्ही सगळ्यांनाच माहीत असाल आणि तुमचं लेखन इतकं म्हणजे ओघवतंय ना की ते वाचताना असं वाटतं की यार वाचतच राहावं. म्हणजे मला कुठलंही पुस्तकाचं पॅरामीटर हाच आहे की वाचताना वाटत राहिलं पाहिजे की वाचत राहावं, आणि तर ते पुस्तक आपल्याला आवडतं. तर तसं तुमच्या पुस्तकाच्या बाबतीत झालेलं आहे मी जेव्हा वाचत होते खुशबू तेव्हा. सो तुमच्या पुस्तकांवर किंवा लिखाणावर येईन मी. माझं पहिलं ऑब्झर्वेशन असं सांगतं की तुम्ही ऑड रिलेशन्स खूप जास्त छान पद्धतीने मांडता. म्हणजे पेटलेलं मोरपिसामध्ये लेस्बियन रिलेशनशिप दाखवलेली आहे, किंवा संजाची गोष्ट सोंग त्याच्यामध्ये तृतीयपंथी तो जातीवादामुळे झाला, किंवा वेश्येचं आयुष्य असेल खुशबूमध्ये, तर म्हणजे खुशबूचंच. तर हे असे म्हणजे हे घटक समाजातले तुम्हाला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात का, आणि त्यांच्याबद्दल व्यक्त होणं तुम्हाला जास्त आवडतं का? हे समाजातले वेगळे घटक आहेत. लेस्बियन मुलगी, तृतीयपंथी आणि एक वेश्या. गंमत अशी आहे ना, ह्या तिन्ही लोकांबाबत आहे ना समाजाला प्रचंड आकर्षण आहे, प्रचंड अट्रॅक्शन आहे. समाज या लोकांकडे अट्रॅक्ट होतो. मला व्यक्त होता आला. बरोबर, फक्त एवढंच आहे. म्हणजे की समोर असं इमॅजिन करा की समोर 2 मुली आहेत, तुम्हाला माहित नाहीत, त्या रॅन्डम मुली आहेत, तुम्ही त्यांच्याकडे नॉर्मली पाहाल, पण जेव्हा तुम्हाला कळतं ना त्यातली एक वेश्या आहे, तुम्ही तिच्याकडे जास्त फोकस होता की अरे ही अशी दिसतीये, हिने कपडे कसे घातलेत. तुम्ही दुसऱ्या मुलीकडे फोकस होत नाही. जेव्हा तुम्हाला कळतं ना की दुसरी लेस्बियन आहे, तेव्हा तुम्ही तिच्याकडे जास्त पाहता, तिचे हावभाव कसे आहेत हे पाहता. तर मला असं वाटतं ना की या समाजातल्या अशा घटकांकडे लोकांचं खूप बारीक लक्ष असतं. अशा वेळी मला असं वाटतं की त्यांच्या भावना पुस्तकामधून आल्या तर त्या जास्त चांगल्या प्रकारे लोकांना कळतील, आवडतील, आणि त्यांचा समाजातला एक वेगळा घटक जरी असला तरी ते वेगळे नाही, ते आपल्यासारखीच माणसं, त्यांच्या भावना वेगळ्या असतील, तर त्या तिथं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला. आता तुम्ही जसं म्हटला की ओघवती लेखनशैली वगैरे, तर मला इथे एक गोष्ट खूप आवडते की मला कुठलंही पात्र लिहायचं असेल ना तर मी ते पात्र स्वतःमध्ये शोधतो. म्हणजे ज्यावेळी मी पेटलेलं मोरपीस लिहित होतो, सोनी आणि माधी अशा त्या 2 मुलींची गोष्ट आहे, आणि त्या दोन्ही मुली गावाकडेच्या आहेत, ग्रॅज्युएशन वगैरे करतायत, दोघी चांगल्या लहानपणापासून मैत्रिणी आहेत, आणि एक आयुष्यातला किंवा त्यांच्या तारुण्यातला एक असा टप्पा येतो की त्या नकळत एकमेकीकडेच अट्रॅक्ट होतात आणि पुढे त्यांचा प्रवास चालू होतो. तर मला असं वाटत होतं ना की ते जर मला लिहायचं असेल ना तर मला माझ्यातली मुलगी शोधावी लागेल. मी पुरुष असून त्या मुलींच्या भावना नाही लिहू शकणार. जेव्हा मला असं फील होईल ना की नितीन तू स्वतः मुलगी आहे, तर मला त्या 2 मुलींच्या एकमेकींविषयी भावना लिहिता येतील. अशा वेळी त्या 2 मुली वेगळ्या असल्या
तरी एक आपण नॉर्मली म्हणतो की लेस्बियन मध्ये एक पुरुषत्वाकडे गेलेली आणि एक स्त्रीत्वाकडे गेलेली अशा दोन मुली असतात. तर पहिल्या टप्प्यात मला स्वतःतली मुलगी शोधायची, दुसऱ्या टप्प्यात मला त्या दोघींमधल्या एक पुरुषत्वाकडे जाणारी एक स्त्रीत्वाकडे जाणारी मुलगी शोधायच्या, त्या दोघींचे संवाद लिहायचे. तर हा जो प्रवास असतो याला मी लेखनाभिनय म्हणतो, की त्या लेखनातला तो अभिनय असतो की मला लेखनामध्ये स्वतःतल्या त्या मुली शोधायच्यात आणि त्या एकमेकींसोबत कशा बोलतील हे इतक्या आतमध्ये मला सामावून ते लिहायचे ना की वाचणाऱ्याला सुद्धा त्याच्यातली मुलगी सापडेल आणि मगच तो त्याच्यामध्ये रमेल. अदरवाईज वाचणारा वाचक पुरुष असेल तर तो नाही रमणार, तो तटस्थ राहील. तर मला ते इतकं जीव ओतून ते लिहावं लागेल की प्रत्येक पुरुषाला स्वतःतली मुलगीच दिसली पाहिजे, स्वतःतली म्हणजे स्वतःच्या आतली मुलगी त्या पात्रांमध्ये दिसली पाहिजे. हेच केलं मी खुशबू बाबत. म्हणजे खुशबू मी तर इतके तटस्थपणे लिहिलेली आहेत. अगदी खुशबू वेश्या जरी असली तर ती समाज व्यवस्थेवर कशा प्रकारे आसूड ओढते आणि तिने ती कशा प्रकारे शिव्या देते हे सडेतोड लिहिलेलं आहे. त्यामुळे तेही तेवढंच झालं. सोंगमध्ये तसंच झालं. तृतीयपंथी मी स्वतः जवळजवळ 15 ते 16 दिवस तृतीयपंथी काशीवाडी म्हणून पुण्यातला एक एरिया आहे, तिथं माझे 2-3 मित्र होते, त्यांच्या ओळखीचे होते. मी स्वतः रोज त्यांच्या इथं जायचो, गप्पा मारत बसायचो, चहा प्यायचो, त्यांच्या लकबी, त्यांच्या बोलणं चालणं. आणि माणूस म्हणून लय भारी असतात तो. म्हणजे आपण फक्त पाहतो त्यांना सिग्नलवर, आपण त्यांना पाहतो टोल नाक्यावर, आपण त्यांच्यासोबत मैत्रीच करत नाही. जेव्हा आपण त्यांच्यासोबत मैत्री करतो आणि ती मैत्री कशी, तो तृतीयपंथी आणि तो पुरुष अशी नाही, आपण दोघं माणसं आहेत. इतक्या भारी गप्पा हाणतात. तुम्ही चहा प्या, गप्पा मारा, टपरीवर बसा, तुम्हाला कळतच नाही की तो वेगळा आहे, तुम्ही वेगळे. तुम्ही खूप छान मित्र होता. तर असं मी 15-16 दिवस 2-3 तृतीयपंथीयांसोबत फुल एन्जॉय केलेला, भरपूर गप्पा मारलेल्या आणि त्यावेळी ते पुस्तक लिहिलेलं. त्यामुळं इतकं ते माझ्यामध्ये मुरलं होतं ना पुस्तक लिहायला, त्याचा मला त्या पुस्तकाला खूप फायदा झाला. आपण एक पुस्तकावर येऊ. म्हणजे मला पहिल्यांदा पेटलेलं मोरपीस बद्दलच बोलायचंय की एकंदर म्हणजे मी आताच म्हणजे ज्या लोकांना मी भेटते, जेव्हा लेस्बियन रिलेशनशिप म्हटल्यावरती ना मुलांना फारच एक वेगळं फॅसिनेशन असतं त्या रिलेशनशिप बद्दल. म्हणजे हे मी ऑब्झर्व केलंय. तर तुमच्या बाबतीत म्हणजे त्यावेळेला कसं झालं, म्हणजे प्रोसेस काय होती हे पुस्तक लिहिण्याची? म्हणजे आता तुम्ही म्हणालात की वेश्येबद्दल लिहिताना तुम्ही तिथे गेला होतात आणि त्यांचं आयुष्य तुम्ही अनुभवलं म्हणण्यापेक्षा जवळून पाहिलं आणि मग ते तुम्ही पुस्तकाच्या रूपामध्ये लिहिलं. सेम तुम्ही यांच्याबद्दल लिहिलं, तृतीयपंथीय. पण लेस्बियन रिलेशनशिप अशी तुम्ही प्रॉपर बघितली कोणाची की हे सगळं इमॅजिनेशन होतं? आता मी जिथे राहत होतो ना ते पुस्तक लिहिण्याच्या वेळी, तर तिथे एक मुलगी होती अशी टॉम बॉय टाईप. म्हणजे ती बिंदास पोरांना शिव्या घालायची नाही का, म्हणजे पोरांच्या गाडीवर मस्तपैकी बसायची, निघायची. त्याच्या घरचेही तिला मुलासारखं ट्रीट करत होते आणि ती काही लग्न करणार नव्हती. ती अशीच टिपिकल टॉम बॉय. आणि मला तिचं खूप कौतुक वाटायचं. म्हणजे ती मला म्हणायची ना, नितीन मला थोडं पुढं सोड. ती इतकी सहज पाठीव हात टाकून बिंदास बसायची आणि जाता जाता तू कुठं चालला ह्याकडे. म्हणजे ती मुलगी वाटतच नसायची. ती मुलगी आहे हे माहिती जरी असलं, आणि मला थोडं आकूड व्हायचं, अरे मुलगी बसली आहे पाठीमाग. आपण जे म्हणतो ना मुलगी म्हणलं की ती आदब असती, ती हिच्यात अजिबातच नव्हती. मला तिला आवडायची. कसलं भारी आयुष्य जगते ना, याला काहीच घेणं देणं नाहीये. ती कपडेही मुलांचेच घालायची, असलं ते सलवार कुर्ता असलं कधी मी तिला पाहिलंच नाही. त्याच वेळी आमच्या गावाकडं आमची एक रिलेटिव्ह होती, प्रचंड नाजूक, म्हणजे टिपिकल मुलगी. म्हणजे ती कशावर पण रसायची, कशावर पण चिडायची, अचानक खुश व्हायची, अगदी टिपिकल, अगदी मुडी. आणि ती जेव्हा आमच्याकडे आली होती पुण्याला, त्या दोघी बोलत बसल्या होत्या. खाली बेंच होता, मी 3rd फ्लोअरनं पाहत होतो आणि त्या दोघी बोलत बसल्या होत्या आणि खूप भारी बोलत होत्या. म्हणजे झालं काय ना की तिथं त्या भान विसरल्या होत्या आणि त्या फक्त निव्वळ निखळ माणसं होती. त्या मुलीही नव्हत्या. हा टॉम बॉय म्हणतो, टॉम बॉय टाईप मुलगी किंवा ती एकदम टिपिकल मुडी मुलगी असं नव्हत्या. ती निखळ माणसं होती आणि इतकी भारी बोलत होती. आता ती आमची रिलेटिव्ह होती, ती 3-4 दिवस आमच्या घरी होती ना, तर ह्या दोघी मस्त फिरायला जायच्या. म्हणजे नाही का, तिला आवाज द्यायचा, चल जायचं फिरायला, म्हणजे काय दुकानात जा, दूध आणायला जा वगैरे असं. त्या दोघी लय भारी, त्या दोघी मस्त फ्रेंड झाल्या होत्या. मैत्रिणी नाही म्हणत मी, छानपैकी फ्रेंड झाल्या होत्या. त्यावेळी मला असं वाटलं, अरे यांची जर छान लव्ह स्टोरी डेव्हलप झाली तर ते किती इंटरेस्टिंग होईल. मग आता गंमत अशी झाली, मी जी टॉमबॉय टाईप मुलगी म्हणत होते ती पॉलिटिकल कनेक्ट होती. आणि मला तिथे इंटरेस्ट वाटला की अरे यार, जर गावाकडे अशी एखादी गोष्ट झाली की गावाकडच्या ज्या सर्वसामान्य मुली आहेत त्या एकमेकाच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडालेल्या आहेत, त्यांनाच माहित नाही आपण लेस्बियन आहोत,
आणि त्या पुढे पुढे सरकत जातात. लेस्बियन आहोत आपण हे त्या दोघींना समजतं. त्या आयुष्यभर सोबत राहायचा निर्णय घेतील आणि त्याच वेळी गावाकडचं राजकारण ह्या दोघींच्या रिलेशनचा कसा फायदा उठवेल. असं म्हटलं हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मग मी त्याच्यामध्ये त्या दोन सोनी आणि मादी अशी दोन कॅरेक्टर डेव्हलप केली. त्या दोघींची लव्ह स्टोरी पूर्ण डेव्हलप केली. मग त्या दोघी एकमेकांच्या म्हणजे राजकारणात एकमेकांच्याच विरोधात कशा उभ्या राहतात, शेवटी एकत्र कशा येतात, अशी ती सगळी स्टोरी आहे. मादी हे नाव किती इंटरेस्टिंग आहे. हा, खूपच मस्त आहे. म्हणजे मला नर आणि मादी असं इतकं ते बिंबवलं गेलंय डोक्यावर की ते मादी असं नाव पण असू शकतं हे मी इमॅजिन नव्हतं केलं. लवली. सो खूप मस्त. म्हणजे हा अप्रोच आणि गावाकडचा म्हणजे आपल्याकडे आलेले आहेत सिनेमे आणि खूप पुरोगामी सिनेमे आपण म्हणू शकतो. उंबरठा सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये असे रिलेशन्स आपण बघितलेत, पण तरी सुद्धा त्याला ऍक्सेप्टन्स अजून समाजाकडनं मिळालेला नाहीये. तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर लिहिणं म्हणजे हे खूप खूप भारी आहे. पण मला हेही त्या बरोबरीने जाणून घ्यायचं की या म्हणजे असे विषय निवडताना घरच्यांची कशी रिॲक्शन राहिली आहे? खूप काय म्हणतात त्याला अवघड आवडीचा असा मिश्रित प्रश्न आहे हा. कारण झालं असं की मी पहिली जी सूर्याची सावली कादंबरी लिहिली ती बापाची आणि मुलाची कैफियत आहे की बाप आपल्या मुलासाठी किती धडपड करतो अशी ती गोष्ट आहे. ती माझ्या बाबांना खूप आवडली आणि त्या कादंबरीला पुरस्कारही मिळाला. तर ते पेपरचं कटिंग खिशात घेऊन फिरायचे. त्यांचा कोणी मित्र भेटला की त्याला दाखवायचे, बघ माझ्या मुलाला आहे ना पुरस्कार भेटला, त्यांनी सूर्याची सावली कादंबरी लिहिली आहे. आणि ते खूप अभिमानाने सांगायचे आणि मलाही तो गोडवा होता त्या वयातला त्यांचा. मी एन्जॉय करायचो त्यांचं तो निरागसपणा. त्यानंतर मी जेव्हा सोंग लिहिलं, त्यानंतर मी जेव्हा पेटलेलं मोरपीस लिहिलं, घरी कोणी पाहुणे आले ना पप्पा ती पुस्तकं लपूनच ठेवायचे. म्हणजे पप्पांना असं अपेक्षित होतं की तू सूर्याची सावली वगैरे लिही ना, छान छान लिही ना, हे लेस्बियन किंवा हे तृतीय पण ते असं कशाला लिहितो. गंमत अशी झाली, जे पेटलेलं मोरपीस आहे हे माझं एकमेव मराठी पुस्तक आहे ज्याचा इंग्लिश अनुवाद झालाय. ही माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती की अरे द बर्निंग फिदर म्हणून. तर पण याचंही बाबांना कौतुक नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की तू चांगली पुस्तकं लिही. त्यांना मी सांगतो अहो हा एक जॉनर असतो, धाटणी असते. नाही, आता हे झालं घरातलं, म्हणजे ते वाईटच पुस्तक, ते वाईटच. आणि असा खूप मोठा वर्ग आहे की त्यांच्या दृष्टीने लेस्बियनवर लिहिणं, त्यांच्या दृष्टीने वेश्यावर लिहिणं, त्यांच्या दृष्टीने तृतीय पंथावर लिहिणं हे वाईटच. पण ते वाईट म्हणतात म्हणून हे वाईट होत नसतं, हे साहित्य वाईट होत नसतं. आता प्रत्येकाची जी विचारधारा असते, जसं घरातून होतं तसं बाहेरूनही होतं. म्हणजे मी जेव्हा खंडोबा कादंबरी लिहिली तर म्हणजे अतिशयोक्ती वाटेल पण जेव्हा खंडोबा कादंबरी लिहिली आणि ती लोकांमध्ये पसरली, लोक भेटले तर माझ्या पाया पडायला लागले होते की तू खंडोबावर लिहिलंय नाही का. मी अडवायचो, नंतर मी भेटणंही कमी केलं. तर ती जी लोक पाया पडायची ना, तुम्ही म्हणताय की मी प्रसिद्ध नाही, म्हणजे प्रेमात असलेली लोक, तर खंडोबा लिहिल्यामुळे जी लोक पाया पडायची ना, माझी सोंग कादंबरी वाचून आहे ना त्यांनी मला फोन करून शिव्या घातल्या की तुझ्याकडून ही अपेक्षा नाही, तू खंडोबा लिहिलाय हे सोंग का लिहितोय. म्हणजे त्यांच्या डोक्यात असं नसतं ना की तू चांगलं आहे ना, तू चांगलंच लिही. आणि चांगलं कशा अर्थाने त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सोंग हे चांगलं नाही, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पेटलेलं मोरपीस चांगलं नाही, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खंडोबाच चांगलं, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सूर्याची सावली चांगलं आहे. पण होतं असं, एक मोठा खूप ऑडियन्स आहे. म्हणजे तुम्हाला एक पेटलेलं मोरपीसचं उदाहरण सांगतो. बरेच खूप लेस्बियन मुली आहेत, त्या ओपन अप नाही होत, नाही सांगू शकत या समाजामध्ये. एका मुलीने मला, ही गोष्ट असेल 2019-20 ची, एका मुलीने मला मेसेज केला की सर मी पेटलेलं मोरपीस पूर्णपणे वाचलं आणि माझ्यामध्ये हिंमत आली आहे की मी माझ्या घरच्यांना सांगणार आहे की मी लेस्बियन आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की आपलं पुस्तक वाचून कोणाला तरी ती हिंमत येते. तिच्या दृष्टीने पेटलेलं मोरपीस खूप वरच्या स्तरावर आहे, म्हणून ते म्हणजे बाकीच्यांच्या दृष्टीने वाईट म्हणून तिच्या दृष्टीने नाही ना, तिच्या दृष्टीने. तर असा हा खूप अप अँड डाऊनचा अनुभव. हे तुम्ही म्हणतानाच मला ते लक्षात आलं की म्हणजे माझं ऑब्झर्वेशन हेच होतं की शृंगारिक आणि ऐतिहासिक असं दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं काय होऊ शकतं. कारण दोन इतके वेगळे टप्पे,
खरं म्हणजे नाही, पण तरी लोकांच्या किंवा इतरांच्या भूमिकेतनं म्हणायचं झालं तर इतके 2 वेगळे टोकं आहेत की ह्या टोकावरची लोक त्यांना शिव्या घालणार आहेत आणि इकडच शिव्या ऐतिहासिक यांना नाहीच होणार आहेत, पण खूप कॉन्ट्रोवर्शियल, खूप असं काही ठरवून आपण लिहित नाही, पण ते होत जातं ओघाने आणि इट्स लाईक ऍक्सेप्ट करणं की मी हे लिहिलंय आणि माझं हे म्हणणं आहे अँड दॅट्स इट. तुम्हाला जे काय वाटतंय तुम्ही तुमच्याकडे ठेवा. हा अप्रोच इतका म्हणजे हे खूप रिस्क वाटते मला. आणि तुम्ही हा कसं काय साध्य करू शकलायत? आज या क्षणाला म्हणजे आज महाराष्ट्र दिन आहे 1 मे 2025. आज या क्षणाला माझी 10 पुस्तकं आहेत. या 10 पुस्तकातली आहेत ना 3 पुस्तकं ऐतिहासिक आहेत. साधू, शंभू आणि उंबरखिंड ही 3 ऐतिहासिक आहेत. खंडोबा आणि अंबालक्ष्मी ही 2 पुस्तकं पौराणिक आहेत. त्यानंतर कोप, सूर्याची सावली आणि खुशबू ही सामाजिक आहेत. तर सोंग आणि पुढचं सोंग हे प्रेमकथेची आहेत. त्याच्यामध्ये हे सुद्धा येतं पेटलेलं मोपेस, ते अजून पुढच्या महिन्यात येईल, ते आता प्रिंट नाहीये. तर एकाच वेळी तुम्ही सामाजिक लिहिता, तुम्ही ऐतिहासिक लिहिता, तुम्ही पौराणिक लिहिता, तुम्ही प्रेमकथा लिहिता. तर प्रत्येकाचा एक ऑडियन्स वेगवेगळा असतो आणि त्या सगळ्या ऑडियन्सचं प्रेम मिळतं इथपर्यंतच माझं समाधान आहे. मला कुठल्याही एका जॉनरमध्ये खरंच मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू आता शिवाजी महाराजांचं लिहितोय ना, तू शिवाजी महाराजच लिही. पण मला असं वाटतं की मला जे लिहायचं होतं ते लिहितोय मी, पुढच्या क्षणाला मी काय लिहिल मला माहित नाहीये. पण जशी मी तुम्हाला आधी सांगितलं की ऐतिहासिक बाबत लोक नावं नाही ठेवत, पण लेखकाला नावं ठेवतात. म्हणजे जेव्हा पेटलेलं मोरपीस काही लोकांनी वाचलं त्यांना नाही आवडलं, तर जेव्हा मी शिवाजी महाराजांचं साधू लिहिलं तेव्हा लोकांनी नावं ठेवलं, अरे यांनी पेटलेलं मोरपीस लिहिलेलं आहे, हा काय शिवाजी महाराजांचं लिहिणार आहे, न वाचताच. या गोष्टी होतात, पण त्याच वेळी काही लोक वाचतात, ते कौतुक करतात, त्यांना आवडतं. तर कुठं कोणाचा विचार करणार, त्यांच्या मनाचा विचार करून मी नाही ना लिहू शकत. तर मला जे आवडतं त्यानुसार मी 1000 जॉनर आहेत, आताशी 2-3च हाताळलेत, अजून कुठले हाताळत मला माहित नाही अजून. आणि हे मला वाटतं की ते टाईपकास्ट होणं असतं ना जनरली, तर ते तुमच्या बाबतीत कधी होऊच शकत नाही, कारण तुम्ही इतके एक्सपेरिमेंटल, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही खूप प्रायोगिक लेखक म्हणतात ना तसे लेखक आहात, कारण तुम्ही इतक्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या आहेत आणि त्या सगळ्या त्या ग्रुप ऑफ ऑडियन्सला खूप आवडल्यात आणि हिट झाल्यात. सो किती इन्स्टिंक्ट असतो हा लेखकाचा, म्हणजे तुम्हाला वाटेल तसं तुम्ही लिहित जाता की तुम्ही खूप ठरवता आधी की नाही मला हे लिहायचंय किंवा मला हे नाही लिहायचंय किंवा हे लिहिल्याने काय होणार आहे, असे विचार आधी येतात की तुम्ही जस्ट तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही लिहित जाताय? नाही, मी अजिबात ठरवत नाही. मी विषय ठरवत नाही, मी वेळ ठरवत नाही. मी प्रचंड प्रवाही आणि नैसर्गिक राहण्याचाच प्रयत्न करतो. आणि मी यापूर्वी माझे काही मित्र आहेत ते प्रचंड टेक्निकली नाही का की मी रोज 5 पानच लिहिणार, मी रोज याच वेळी लिहिणार, मला ते जमलेलंच नाहीये. म्हणजे मी कधी 2-2:30 वाजता उठून बसतो लिहायला, पण ज्यावेळी एक विषय लिहितो ना त्यावेळी तो विषय मी पूर्णपणे त्या झोनमध्ये असतो. हा, म्हणजे आता मी जेव्हा साधू आणि शंभू लिहिलं ना, मला वाटलं नव्हतं मी आता पुन्हा शिवाजी महाराजांचं लिहिल म्हणून, पण मी वेगळा विषय लिहिणार होतो, मी पौराणिक कडे जाणार होतो. आणि अचानक आपण म्हणतो ना की आपल्याला तलफ होते थोडक्यात, अशी अचानक मला तलफ झाली, मी लिहायला बसलो आणि ते उंबरखिंड झालं, अख्खी झाली. हा, उंबरखिंड की कंप्लीट कादंबरी झाली. आणि आता मी त्या झोन मधून बाहेर आलोय. आता मी पूर्णपणे ब्लँक आहे. म्हणजे मी आता ना शिवाजी महाराजांच्या काळात आहे ना, मी आता पौराणिक काळात आहे कुठल्या ना, मी आता म्हणजे अगदीच जे सामाजिक विषय आहे त्या काळात आहे. आता मी पूर्णपणे ब्लँक आहे. म्हणजे या क्षणाला तुम्ही म्हणाल ना की कुठलं लिखाण चालू आहे, तर कुठलंच नाहीये. पण कदाचित मी इथून उठलो आणि गाडीत बसलो, एखादा विषय चालू झाला डोक्यात, घरी बसून मी लिहायला सुरुवात केलेली असेल, हे मलाही माहित नाहीये. त्यामुळं कुठल्या चौकटी किंवा कुठले नियम अजिबात नाहीयेत लेखनाला. कदाचित हे चुकीचं असू शकतं. मला बरेच जण सांगतात की ठरवलं पाहिजे 3 वर्ष एक जॉनर सोडला नाही पाहिजे, कमीत कमी 3 वर्ष तुम्ही एका जॉनरचं लिहिलं तर तुमचा त्या विषयातला तज्ज्ञ म्हणून तो शिक्कामोर्तब होतो. मला कुठल्याच तज्ज्ञ असल्याचा शिक्का नकोय. त्यामुळं मला खूप सामान्य असल्यासारखं, म्हणजे सामान्यच राहायला आणि जगायला आवडतं.
कुठल्या तरी तज्ज्ञाचा शिक्का पडल्यानंतर जे रिस्पेक्ट येतो समाजाकडनं आणि त्या रिस्पेक्ट आल्यानंतर तुमची जी जबाबदारी वाढते ती जबाबदारी मला नको असते. मी जबाबदारीपासून पाळणारा लेखक आहे, अरे त्यामुळे मी खूप साधं साधंच लिहितो. बाप रे, केवढं मोठं बोललाय तुम्ही जबाबदारीपासून पळणारा लेखक. सो आपण तृतीय पंथाबद्दल बोलत होतो आणि सोंग या कादंबरीमध्ये तुम्ही जो संजा मांडलाय, तर प्रश्न माझा असा होता की तृतीय पंथाच्या बायका आणि तृतीय पंथाचे पुरुष असं डिफरन्शिएट एकतर होतं की आपल्याला या विषयांवर खूप कमी अभ्यास असतो, त्यामुळे मी कुठेही काही चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा. पण स्त्रिया जास्त तशा नजरेत येतात, म्हणजे सिग्नलवर असेल, ट्रेनमध्ये असतील. पण ट्रान्स पुरुष ही संकल्पनाच लोकांना माहिती नाहीये किंवा पुढे आलेली नाहीये. तर ते मांडताना तुम्ही ते कसं मांडलंय हे मला जाणून घ्यायचंय. सोंग या कादंबरीची कथा एका खेडेगावातली आहे, ज्या खेडेगावामध्ये सोंगाची प्रथा आहे. सोंगाची प्रथा म्हणजे यात्रेला सोंग नाचवले जातात. आपण जे वेगवेगळे पौराणिक पात्र म्हणतो की राम असेल, कृष्ण असेल, सीता, हनुमान, जशी कोकणामध्ये रामलीला वगैरे असते, तशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये सोंगाचा कार्यक्रम असतो यात्रेच्या दिवशी. तर आपला जो संजय म्हणून कॅरेक्टर आहे त्याच्या घरामध्ये वंश परंपरेने सीताचा रोल पात्र साकारायची पद्धत आलेली आहे. त्याचे पंजोबा सीतेचा रोल करत होते, आजोबा करत होते, त्याचे वडील करत होते ना, आता तो करतोय. तर त्याच्यामध्ये काय आहे की साडी घालून सीतेचं पात्र बनवून चौकामध्ये नाचायचंय. तर लोक त्या पाया पडतात अक्षरशः. भले तो साडी घालून नाचत असला तरी सीतेचा रोल आहे ना, त्यामुळे लोक पाया पडतात. तर गंमत अशी आहे की संजय खालच्या जातीतला आणि त्याचं एका वरच्या जातीतल्या मुलीवर प्रेम आहे, जी टिपिकल लव्ह स्टोरी असतेच. आणि त्याचं काही धाडस नसतं तिच्याकडे पाहण्याचं, वय पण असं आहे, त्यात जातीची उतरंड त्याच्या मेंदूमध्ये पक्की बसलेली आहे, तिच्याकडे कसं पाहायचं. अशा वेळी त्याचा मित्र त्याला सजेशन देतो की तू साडी घातली तर तू सगळ्यांकडे पाहू शकतो, तसा तिलाही पाहू शकतो ना. आणि त्याला ती कल्पना खूप आवडते. म्हणजे आधी त्याचा विरोध असतो साडी नेसायला, पण फक्त तिच्याकडे पाहायला मिळेल मला. आणि हा खूप सांगतो तू डोळा मारू शकतो, फ्लाइंग किस देऊ शकतो, कुणीच काय बोलणार नाही ना. मग तो धाडसाने साडी नेसतो. आता तो जेव्हा तिथे साडी नेसतो ना, त्याच वेळी बलम नावाचा एक तृतीयपंथी त्या यात्रेमध्ये आलेला असतो. आणि हा बघतो की तो जो बलम आहे तृतीयपंथी, तो पुरुष आहे की स्त्री आहे मला माहित नाहीये, पण सगळं गाव त्याला घाबरत आहे. अशा वेळी याला वाटतं की जर त्याने तो कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, कुठल्या जातीतला आहे हे माहित नाही, अशा वेळी सगळं गाव त्याला घाबरत आहे. तर मला पण उद्या जर या गावात डेअरिंग करायची असेल आणि त्या मुलीला प्रपोज करायचं असेल कुणालाही न घाबरता, तर हे आयुष्यभर माझ्या अंगावर साडी राहिली तर सगळं गाव मला घाबरू शकतं. तर जर अल्लड वय आहे, 15-16चं वय, त्याला काही मिळ बसत नसतो, अशा वेळी त्याचा जर्नी चालू होतो. म्हणजे ते तेवढ्यापुरतं ते एका रात्रीपुरतं ते साडी घालणं, नाचणं वगैरे होतं. आणि नंतर त्याची त्या बलम सोबत ओळख होते. मग त्याला तृतीयपंथीय काय आहेत, कसे आहेत हे सगळं कळत जातं. त्याला कळतं की ही खूप साधी माणसं आहेत आणि काय म्हणतात वैचारिक प्रगल्भ सुद्धा आहेत. तर त्याची त्यांच्याबाबत आवड तयार होते की अरे म्हणजे ते जातीभेद मानत नाहीत, त्यांना ना कुठला धर्म आहे, कुठली जात आहे, ते पुरुष आहेत की स्त्री आहेत, काही पडलेलं नाहीये त्यांना. पण तो मला असं व्हायचंय. आणि जर मी असं झालो तर मग हे जे म्हणतो ना की त्याच्या मनात जी जातीची भीती आहे, तर एवढा एकच ऑप्शन आहे माझ्याकडे की कारण ते पिचलेल्या जाती व्यवस्थेतून तो आलेला आहे पुढं. आणि मग तो आयुष्यभर साडी नेसायचं ठरवतो. हा त्या सोंगचा पहिला पार्ट आहे. आणि पुढचं सोंग म्हणून ही दुसरी कादंबरी आहे की तो साडी नेसून मग त्याचा भविष्यातला म्हणजे म्हणजे याला आता वाटलंय जस्ट की साडी घालणं. आता तिथं तो प्रॉपर तृतीयपंथी कसा होतो ही एक वेगळी पद्धत, रीत म्हणून एक प्रकार असतो, रीत करणं. तर तुम्ही असता पुरुष पण तुम्हाला स्त्री व्हायचंय, तर पुरुषत्वाचं जे आहे की लिंगछेद करणं, लिंग कापूनच टाकणं, तर त्याचा एक रीत म्हणून प्रकार असतो. तो खूप खेड्यापाड्यांमध्ये अगदीच आपण अगदी हायफाय लेवलला म्हटलं की जसं म्हणतो की पुरुषाचा तो स्त्री झालेला आहे ऑपरेशन करून, ट्रीटमेंट, तसं तो प्रॉपर लिंगछेद करून स्त्री व्हायचं ठरवतो. पण त्याला वाटतं की हिजडा म्हणजे किंवा तृतीयपंथी म्हणजे खूप ग्रेट. तिथून पुढं त्याच्या आयुष्यात येणारे किती हालअपेष्ट आहेत. एवढं सोपं नाहीये ना की तृतीयपंथी होणं ते पुढे सर्वाईव्ह करणं. हे पुढचं सॉंग मध्ये आहे. तर त्यासाठी तो सगळा प्रवास आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तो सगळा प्रवास समजून घेण्यासाठी ऍक्च्युअल तृतीयपंथींच्या एका बाजूच्या भावना आणि दुसऱ्या बाजूला त्यांना येणाऱ्या अडचणी
हे समजून घेण्यासाठी 15-20 दिवस मी छान त्यांच्यासोबत गप्पा टप्पा भरपूर छान मैत्री करून सगळं समजून घेतलेलं. कसलं भारी. तुम्ही हा जो थॉट दिलाय हाच मला इतका महत्वाचा वाटतोय की मगाशी मी सुरुवातच इंटरव्ह्यूची जेव्हा केली तेव्हा मी म्हटलं की ऑड रिलेशन्स किंवा पुस्तकं तुम्ही ऑर्डर, तर मला वाटतं की हे किती खरं आहे की 2 लेस्बियन्सना कोणीच जात विचारत नाही, तृतीयपंथीय माणसांना कोणीच जात विचारत नाही. आणि हा थॉट खूप मोठा आहे. म्हणजे कॅटेगरी आहे का तर आहे, पण टिपिकल कॅटेगरी नाही आहे. आणि हे पुस्तकातनं मांडणं किंवा हा विचारच मांडणं केवढं महत्वाचं वाटतंय मला. अमेझिंग अमेझिंग. आणि त्यात मला सगळ्यात आवडतंय हे की तुम्ही गावाचा जो अँगल देताय प्रत्येक ठिकाणी हा खूप महत्वाचा आहे. कारण शहरामध्ये काही प्रमाणात, मी खूप असं नाही म्हणणार, पण बऱ्यापैकी नॉर्मलाइज झाल्या त्या गोष्टी, पण गावाकडे तर अजिबातच नाही आहेत. आणि अशा वेळेला अशा पुस्तकांमधून त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं कार्य आहे सर. आणि आय एम शुअर की तुम्हाला म्हणजे ऐकताना इतकं भारी वाटतंय किंवा ते वाचताना इतकं भारी, तुम्हाला लिहिताना किती भारी वाटलं असेल. तुम्ही किती रमता पुस्तकांमध्ये तुमच्याच? नाही, मी प्रचंड रमतो पुस्तकामध्ये. जेव्हा मी लेखन करत असतो ना त्यावेळी मी सिरियसली या अजिबात म्हणजे तत्कालीन विश्वामध्ये अजिबात नसतो. मी पूर्णपणे त्या झोनमध्ये गेलेलो असतो. तुम्हाला सांगेल मी, जसं म्हटलं की पेटलेलं मोरपीस लिहिताना मला स्वतःला असं वाटत होतं मी मुलगी आहे. सोंग लिहिताना मला असं वाटत होतं मी तृतीयपंथी आहे. तर जसं मी खंडोबा कादंबरी लिहिताना प्रॉपर मला असं वाटत होतं की मी पौराणिक काळामध्येच गेलेलो आहे. अंबालक्ष्मी कादंबरीच्या वेळीही मला असं जाणवत होतं की मी अंबाबाई महालक्ष्मी यांचा सगळा जर्नी पाहतोय. हे प्रत्येक कादंबरीच्या बाबतीत होतं. म्हणजे अगदी आता जेव्हा मी साधू कादंबरी लिहिली, शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले आणि राजगडापर्यंत पोहोचले, या एवढ्याच 40 दिवसांवरती कादंबरी आहे. तर त्या दरम्यान मी महाराजांसोबतच चालतोय असं मला वाटत होतं. आता हे ऐतिहासिक असो, पौराणिक असो, सामाजिक असो, इथपासून ते अगदी शृंगार कथा लिहिण्याची वेळ आली तर मी त्या कथेमध्ये इतका रमतो. म्हणजे मी जेव्हा स्टोरी टेल सोबत काम करताना 4-5 शृंगार कथा लिहिलेल्या आहेत. तर गंमत अशी ना, म्हणजे मी इतकं म्हणजे तो आणत नाही मी, पण खरंच माझ्या खूप काही बेसिक गैरसमज म्हणण्यापेक्षा बेसिक गोष्टीच गणलेल्या आहेत की मला कळतच नाही काही. तर मला जेव्हा स्टोरी टेलवाल्यांनी सांगितलं ना की नितीन तू शृंगार कथा लिहिशील का, मला नाही कळालं. म्हटलं शृंगार कथा म्हणजे, तर तो म्हटला अरे काय रोमांचक नाही, रोमांसच्या कथा. म्हटलं रोमांस मला जमत नाही, लिहिणार कसा. म्हटलं सेक्सी गोष्ट, हा म्हटलं सेक्सी स्टोरी लिहू शकतो. म्हटलं मग तेच लिहायचंय. म्हटलं हा चालेल, लिहितो. म्हटलं म्हणजे त्यांनाच बोलायला जमत नव्हतं की हा म्हणजे ते म्हणतात रोमांस. हा म्हणजे काय होतं ना की शृंगार कथा म्हणजे आपण काय केलं नाही, इतके छान छान गुळगुळीत शब्द वापरलेले नाही. हेतू एकच असतो. पण काय ऐकतोय तू? मी शृंगार कथा ऐकतोय. वा खूप सुंदर. तू काय ऐकतोय? मी सेक्सिस्ट. कसलं घाण आहे. अरे ऐकतोय दोघं एकच ना. तर सांग, माझा प्रॉब्लेम तोच झाला की त्यांनी मला जेव्हा शृंगार कथा लिहायला लावल्या ना, मला ती झेपलंच नाही. म्हणलं काहीतरी अवघड लिहायला लावतायत. पण ते म्हणले ना सेक्सी गोष्टी लिहितील का, म्हणलं हा मग लिहितो. मग मी तशा गोष्टी लिहिल्या. तर त्याच्यामध्ये आता त्या गोष्टींची नावं काय, गरम खादी म्हणून आहे, काय गरम खादी. त्यानंतर आता मला त्यांची नाव 4-5 गोष्टी आहेत त्या. मी एक गोष्ट ऐकली आहे पण मला त्याचं नाव आठवण. त्या बाईंची जी त्यांचा त्या खूप मोठ्या असतात आणि त्यांच्याकडेचा नोकर असतो बाई असं काहीतरी आहे. ओके अच्छा, नाही मला सॉरी मी विसरलो नाव. ते सर्च केल्यावर सापडेल. भारी. हा अशा 4-5 शृंगार कथा मी म्हणजे सेक्सी गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यात. तर त्या जसं मी म्हटलं ना की तुम्हाला त्या झोनमध्येच जावं लागतं तरच त्याचा फील येणार आहे ना. मी असा काय म्हणतात त्याला रखरखीत उन्हामध्ये वैतागून बसलोय आणि मी जर प्रणय कथा लिहायला घेतली मला नाही जमणार आहे. असाच मी एकदा प्रणय कथा लिहित बसलो होतो घरी, एकटाच होतो घरी आणि मी पूर्ण त्या झोनमध्ये गेलेलो होतो, प्रॉपर लिहित होतो. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी पेटलेल्या मोरपीसचा एक प्रसंग लिहित होतो की प्रचंड पाऊस पडतोय, काळं आभाळ झालेलं आहे, हिरवगार, असं सगळं खूप लिहिलं आणि मला क्षणभर असं वाटलं की ऍक्च्युअल पाऊस पडतोय की. मी पटकन जाऊन दरवाजा उघडला, ऊन होतं.
म्हणजे त्या झोनमध्ये जाणं तुम्ही असतं. इतके त्याच्यात बुडून जाऊन लिहिता हा की तुम्हाला तरच ते होतं. तसंच मी प्रणय कथा इतका तल्लीन होऊन लिहित होतो की मग त्यांचा तो रोमांस त्या जोडीचा, आणि मग ते कसं बेडरूम बाथरूम असं काय काय बरंच काय काय लिहित होतो. आणि तेवढ्या दरवाजावरची बेल वाजली आणि मी सेव्ह केलं आणि दरवाजाचा दरवाजा उघडला. बाहेर बायको होती. तिने माझ्याकडे पाहिलं, तू प्रणय कथा लिहितोय का? म्हटलं हा. मी चालले माघारी. म्हटलं अगं, म्हटलं थांब. म्हणजे होतं कसं ना की तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या डोळ्यामध्ये तो झोन येतो. तर ही वस्तुस्थिती आहे. तर हा त्या टायमिंग मध्ये मी प्रचंड तल्लीन होऊन लिहितो. त्यामुळं तो टायमिंग मी तो एन्जॉय करतो कुठल्याही कथेचा. पण मला हा जेन्युइन प्रश्न वाटतो, म्हणजे जेन्युइन प्रश्न पडतो की एकच लेखक इतक्या वेगवेगळ्या टाईपच्या प्रणय कथा कशा लिहू शकतो? कारण किती झालं तरी आपण असं म्हणतो ना, म्हणजे आता तुम्ही जसं तो एक रिअलिझम त्याच्यामध्ये येण्यासाठी तुम्ही ते जाऊन अनुभवता तिकडे, पण प्रणय कथेच्या बाबतीत तुम्ही तेही नाही करू शकत. म्हणजे स्वतःच्या अनुभवांवरनं एवढं लिहिणं किती सोपं आहे किंवा किती कठीण आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला स्वतःला इमॅजिन करणं किंवा त्या झोनमध्ये जाणं, हे प्रणय कथेच्या बाबतीत टिपिकली कसं कठीण आहे असं मला विचारायचं. मला कसं वाटतं ना की प्रणय कथा जरी असली तरी हेतू एकच असतो, बरोबर, त्या कथेतला. त्यांचा शृंगार होणारच आहे. मग तो शृंगार एखाद्या सिटीतल्या जोडप्याचा असो, खेडेगावातल्या जोडप्याचा असो, दोन मुलींचा असो, दोन मुलांचा असो, भारतातला असो, परदेशातला असो, महाराष्ट्रातला असो, साऊथचा असो, कुठलाही असो, एकदा तुम्हाला तिथलं कल्चर कळालं ना, त्या कल्चरचा थोडासा तुम्हाला अभ्यास कळाला ना, मग तो प्रणय कसा पुढे सरकेल, किंवा त्या कॅरेक्टरचा स्वभाव कळाला ना, की समजा एका जोडीचा तुम्हाला प्रणय लिहायचा आहे. तो मुलगा खूपच हळवा आहे आणि मुलगी ॲटिट्यूड वाली आहे. अशा वेळी त्यांच्या कलेने जाणारी जर गोष्ट लिहित घेतलं की तुम्हाला तुमच्यामध्ये तो हळवा मुलगा सापडला आणि तुम्हाला तुमच्यामध्येच ती ॲटिट्यूड वाली मुलगी सापडली, तर अशा वेळी दोघांचं बॉन्डिंग काय होईल? असं करत तुम्ही पुढे पुढे सरकत गेला तर भले कॅरेक्टर वेगवेगळे असतील तरी आणि गोष्ट वेगळी असेल तरी हेतू एकच आहे प्रणयाचा. त्यामुळं पुढे जाऊन म्हणजे ती गोष्ट पद्धतशीर साध्य होते. बरोबर. सो रंगवणं हेच इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जे ऍक्च्युली पण इम्पॉर्टंट आहे आणि कथेमध्ये पण इम्पॉर्टंट आहे की हे रंगवणं खूप इम्पॉर्टंट आहे अशासाठी, कारण शेवटी गोष्ट एकच होणार आहे, पण ती कशी होतीये आणि कुठे होतीये, म्हणजे त्याचा अराउंड जो आहे तो जास्त कथेत सुद्धा सांगणं इम्पॉर्टंट असतं. म्हणूनच माझा हा प्रश्न होता की ते तुम्ही कसं नेमकं मांडता. पण हा, म्हणजे मला असं वाटतं की एखादा लेखक खूप ऑब्झर्वंटच असतो, म्हणजे खूप ऑब्झर्व करणाराच असतो, त्यामुळेच त्याला मे बी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडता येऊ शकतात, विचार करता येऊ शकतात आणि तशा तशा मग त्या रंगत जातात पूर्ण कथा. सो माझा प्रश्न हा होता, म्हणजे त्यावेळेला विचारताना सेक्स बद्दल स्टोरीज लिहिण्याच्या बाबतीत जो प्रश्न मला मगाशी विचारायचा होता की सेक्स करणं आलं पाहिजे का सेक्स कथा लिहिण्यासाठी? मुळात नाही, अजिबात नाही. म्हणजे आता मला सांगा, समजा एखादा वयोवृद्ध झालेला आहे, 70 पार केलेली आहे, कदाचित मी सुद्धा असं म्हणेल की माझं 70 वय झालं त्यानंतर कदाचित मी सेक्स करत नसेल, पण तरी सुद्धा मी सेक्सी कथा खूप छान लिहू शकतो. मला माहिती आहे ना, पुन्हा इमॅजिनेशन आहे. तर मुळात तेच आहे की आता मी शिवाजी महाराजांसोबत आग्र्यावरनं राजगडला नाही आलेलो ना, मी शिवाजी महाराज पाहिले सुद्धा नाहीयेत, पण तरी ते लिहिलं ना. मी खंडोबा पाहिलंच नाहीये, मी खंडोबा पाहतोय जेजुरीमध्ये जाऊन फक्त पाया पडून येतोय, मला खंडोबाचं बालपणच माहित नाहीये, पण मी ते लिहिलं ना. तर कुठलीही गोष्ट लिहिण्यासाठी ती तुम्ही अनुभवलीच पाहिजे असं काही नाहीये, पण तुम्ही ती अनुभवली आहे इतक्या लेवल पर्यंत तुमची वैचारिक क्षमता गेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रिटेंड करता आलं पाहिजे. कारण मग अदरवाईज तुम्ही वाचकावर अन्याय करताय ना, तुम्ही असा कोरडेपणा म्हणजे कोरडे ठक्कमानाने नाही लिहू शकत. बरोबर. तर तेवढं तुम्ही त्या गोष्टीमध्ये रमलं पाहिजे. अजून एक ऑब्झर्वेशन जे आता आपण, म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं त्यावरनं मला आठवलं की मी असं नोटीस केलंय की पौराणिक आणि ऐतिहासिक पुस्तकं जेव्हा तुम्ही लिहिली आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही थोर पुरुष किंवा पुरुष मांडलेत
आणि वास्तववाद किंवा सामाजिक कथा जेव्हा लिहिल्या आहेत तेव्हा जास्त करून बाई हा तुमचा अँगल राहिलेला आहे. तर हे असं तुम्ही पुन्हा जाणीवपूर्वक तुम्ही म्हणलात की असं काही नसतं, मी वाटतं तसं लिहित जातो, पण तरी म्हणजे असं कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की सबकॉन्शियसमध्ये थोडंसं आहे की स्त्रियांना आत्ताचं जे वास्तव आहे ते खूप जास्त स्ट्रगल आहे, तर तो तुम्हाला जास्त मांडावासा वाटतो आणि पुरुषांच्या कथा ह्या थोर पुरुषांच्या जास्त इन्स्पायरिंग लोकांना वाटू शकतात किंवा जास्त लोकांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं वाटू शकतं. असं काही तुमच्या डोक्यात असतं का तुमची कुठची कथा रेखाटताना? नाही, मुळात पौराणिकमध्ये म्हणाल किंवा जसं आपण शिवाजी महाराजांचं जरी म्हणाल तर पुस्तक जरी ते शिवाजी महाराजांचं असेल तरी शिवाजी महाराज आग्र्यावरून राजगडला येताना इकडे जिजाऊ माँसाहेबांनी कशा प्रकारे स्वराज्य सांभाळलं हे त्या पुस्तकामध्ये आहे. किंवा शिवाजी महाराज तिकडनं निघालेले आहेत तर त्यांना वाटेमध्ये कुठली अडचण येता कामा नये यासाठी इकडं आऊसाहेबांनी म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांनी काय केलं हे त्या पुस्तकामध्ये आहे. दुसरी गोष्ट अंबालक्ष्मी ही जी कादंबरी आहे ही कादंबरी अंबाबाई आणि महालक्ष्मी या दोघींवर आहे. त्याच सोबत खंडोबामध्ये तुम्ही खंडोबाची पौराणिक कादंबरी जो वाचली त्याच्यामध्ये तुम्हाला म्हाळसा आणि बानू यांनी कशा प्रकारे स्ट्रगल केलेलं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अगदी म्हाळसा जेव्हा खंडोबाचं मणिमल्ला सोबत युद्ध होतं तेव्हा म्हाळसा स्वतः तलवार घेऊन त्या युद्धभूमीवर उतरली होती हेही त्याच्यामध्ये आहे. तर पुराण कथांमध्ये किंवा थोर म्हणजे ऐतिहासिक कथांमध्ये सुद्धा स्त्रियांचं तेवढंच महत्व आहे आणि ते त्याच्यामध्ये आलेलं आहे. हा, आता ज्या ऐतिहासिक कथा लिहिलेल्या आहेत किंवा ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये साधू, शंभू आणि उंबरखिंड अशा ज्या तिन्ही आहेत या तिन्ही कथा प्रतिनिधित्व करतात पुरुषाचं. म्हणजे 2 कादंबऱ्या आहेत शिवाजी महाराजांची आणि 1 कादंबरी आहे शंभूराजांची. पण मी लिहिली नाहीये म्हणून माझ्या डोक्यात तसं काही नाहीये, पण म्हणजे स्त्री प्रभुत्वाची लिहिलेली नाहीये मी अजून. ऐतिहासिक पुढे लिहिलंय आणि पौराणिक म्हणाल तर अंबालक्ष्मी लिहिलेली आहे. आणि जर आत्ताच्या सामाजिक म्हणाल तर सामाजिक मी सोंग पुरुषत्वाचीच म्हणजे पुरुषाचीच लिहिलेली आहे, पण ती जरी तृतीयपंथीयाकडे जात असेल किंवा लेस्बियन संबंधाकडे जाणारं पेटलेलं मोरपीस असेल, पण तुम्ही जर सूर्याची सावली वाचली तर ही पूर्णपणे एका बापाचीच कादंबरी आहे. तुम्ही जर कोप वाचली तर ही पूर्णपणे एका बापाचीच कादंबरी आहे. त्यामुळं असं ठरवून केलेलं काहीच नाहीये. जे काय आहे मी पहिल्यांदाच सांगितलं की जे आहे ते पूर्णपणे नैसर्गिकतेने आहे. कदाचित तो शिक्का लागू शकतो की नाही तो पुरुषांचाच लिहितो तो बाईचाच लिहितो असं माझ्याकडनं तर नाहीये. लोकांकडनं वाचकांकडनं येत असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाहीये. तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा पुरुष असणं हे प्रिव्हिलेज्ड वाटतं का? म्हणजे एखाद्या बाईची कथा म्हणजे मी पुन्हा पुरुष बाई करायचं म्हणून नाही म्हणत आहे, पण खूप वेळा म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की लेस्बियन कथा लिहिताना मला स्वतःला मुलगी व्हावं लागलं, पण मग हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तर ओव्हरऑल यार मी पुरुष आहे हे किती माझ्यासाठी सोयीचं आहे असं वाटलं का कुठे? आता होतं असं ना की त्या 2 मुलींना ज्या सामाजिक संघर्ष करावा लागला आहे त्या गोष्टीमध्ये अशा वेळी मी पुरुष आहे असं वाटणं हे खूप छान आहे. कारण त्यांचा तो संघर्ष आहे, पण त्यांनी जे अचीव्ह केलेलं आहे ना त्यावेळी असं वाटतं यार मी मुलगी असते तर मी सुद्धा हे अचीव्ह करू शकलो असतो. मला ते अचीव्ह करता नाही आलेलं त्या गोष्टीतल्या मुलींचं म्हणतोय मी. तर आता तुम्ही जी गोष्ट लिहिणार आहात, आता मी जसं म्हटलं आधीच की मला स्वतःतली मुलगी शोधावं लागलं जेव्हा त्या गोष्टीतल्या मुली मला रेखाटायच्या असतील. मी स्वतःतली मुलगी न शोधता एक पुरुष म्हणून त्या मुली लिहू शकलो असतो का याचं उत्तर मलाही माहित नाही आहे. कारण मग असा अर्थ होतो की एक पुरुष 2 मुलींना लिहू शकत नाही का? त्याला स्वतःतली मुलगीच जागी करावी लागते का मुलींविषयी लिहायला? कदाचित इथे मी कमी पडलोय. एक पुरुष असताना मुलींच्या भावना लिहायला जर मला नाही जमलेल्या तर मी कमी पडलोय. मला स्वतःतली मुलगी जागी करावी लागली ना. तर इथं मी एक लेखक म्हणून कमी पडलेलो आहे की पुरुष असताना तू मुलींच्या भावना नाही लिहू शकला, तुला स्वतःच्या आतली मुलगी जागी करावी लागली. तर सेम तसंच की मला काय म्हणतात त्याला त्या मुलींचा जो संघर्ष आहे त्यांनी जे सिद्ध केलेलं आहे तिथं मलाही असं वाटलं की मुलगी असतो तर भारी झालं असतं, कारण ते मला अचीव्ह करता आलं असतं. बरोबर. तुम्ही फेमिनिस्ट किती आहात? मी तुम्हाला गंमत सांगू का? जसं मी म्हटलं ना की इरॉटिक लिहिशील का,
त्यानंतर फिक्शन, नॉन फिक्शन, आणि आता तुम्ही काय म्हणले फेमिनिस्ट. ह्या शब्दांचा माझा कायम गोंधळ आहे. म्हणजे आता इरोटिक बाबत मी क्लिअर झालोय, पण मला विचारतं ना तुझं पुस्तक फिक्शन आहे की नॉन फिक्शन आहे, यातलं काल्पनिक कोणतं? फिक्शन म्हणजे काल्पनिक, फिक्शन म्हणजे काल्पनिक. पण माझी बोंब अशी होती की ते नॉन फिक्शन म्हणजे काल्पनिक असंही माझं होतं. आता फेमिनिस्ट म्हणजे काय? बापरे, स्त्रीवादी. हा, म्हणजे स्त्रीवादी म्हणजे काय? म्हणजे स्त्रियांबद्दल जास्त आदर व्यक्त करणं असेल, किंवा त्यांना रिस्पेक्ट द्या हे सांगणं असेल, किंवा इक्वालिटीच्या चर्चा असतील, तर ह्या म्हणजे स्त्रीवादाकडे जास्त जाणार आहे. किंवा जास्त म्हणून नाही, पण समांतर म्हणून मी आहे. समांतर, म्हणजे जेवढा मला अधिकार तेवढा मुलीलाही असायला हवं. तिला जास्त हवं तर मग मला का कमी आहे असं माझी कुचंबना होऊ शकते ना, की मला जेवढा आहे तेवढा तिला द्या ना, मला त्याच्याबाबत नाही. पण तिला जर जास्त दिला तर मग माझ्यात काहीतरी कमतरता आहे असं तुम्ही दाखवताय, असं होतंय. माझ्यात नाही ना काही कमी, असं आहे. हे तुम्ही कट करा किंवा ठेवा. बापरे, एक नंबर. म्हणजे हा प्रश्न अशासाठी विचारला कारण तुमच्या लेखनामध्ये, आता माहित नाही, पुन्हा तुम्ही म्हणाल की नाही असं काही नाहीये, पण मला असं वाटतं की पुरुष थोडा म्हणजे प्रत्येक वेळेस जास्त डॉमिनन्स किंवा काय म्हणतात त्याला, जास्त अथॉरिटी असणारा, आणि त्यांनी कायम स्त्रियांना छळणं हे जास्त पुढे आलंय. म्हणून मला हा प्रश्न पडला. कुठल्या पुस्तकातून? खुशबू या पुस्तकात. खुशबूमध्ये तर खुशबूने व्यवस्थेवर कसले प्रखर कोरडे ओढलेले तो. तिथं तर ती म्हणजे तिने जो तिच्याकडे कस्टमर गेलेला आहे त्याला म्हणजे त्याची लायकीच दाखवलेली आहे. तिथं ती डॉमिनंट आहे ना, म्हणजे तिथं ती समोर म्हणजे त्या पुरुषाची इज्जत काढते. तर इथं स्त्रीच भारी आहे ना, इथं कुठं पुरुषाचं. म्हणूनच मला तुम्ही स्त्रीवादी वाटलात असं मी म्हणतेय. मग ते सांगतोय ना की आता होतं कसं ना की सूर्याच्या सावलीमध्ये तुम्हाला त्या मुलाच्या आईचा संघर्ष दिसतच नाही, तिथं तुम्हाला पुरुषाचा संघर्ष दिसणार आहे. तिथं तुम्हाला, आता तुम्ही स्त्रीवादी म्हणालात ना, तसा पुरुषवादी शब्द आहे का? नाही. हा प्रश्न मलाही पडलाय. अच्छा, ओके. तिथं तुम्हाला असं वाटू शकतं की ह्याने त्या मुलाच्या आईचा काहीच संघर्ष दाखवला, सगळं बापाचाच दाखवलाय. इकडे तुम्हाला वाटू शकतं सगळं मुलीचा संघर्ष दाखवलाय, मुलाचा काय. त्या गोष्टीची गरज आहे. मी समांतरच्या भूमिकेवर आहे. नाईस, व्हेरी नाईस, एक नंबर. आता मी तुमच्या ऐतिहासिक पुस्तकांवर येईन. म्हणजे तुमच्या ऐतिहासिक पुस्तकांवर येण्यापेक्षा मला असं वाटतं एक जनरल ओपिनियन मला हवाय. इतिहासातले पुरुष तुम्हाला कसे वाटतात? म्हणजे हा प्रश्न विचारताना माझ्या डोक्यात असं येतं की आपण जेव्हा वाचतो थोर पुरुषांबद्दल कुठलंही पुस्तक, तेव्हा त्यांची मर्दानगी, त्यांचं बळ, त्यांचं युद्ध करण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी भरपूर उलगडलेल्या असतात. पण ह्याच्यामध्ये काय मिस आउट करतो आपण पुरुषाबद्दल स्पेसिफिकली? म्हणजे ते भावनिकदृष्ट्या कसे होते हे मांडलेलं असतं का? किंवा त्यांचा इतर व्यवहार कसे होते, ते विरंगुळा म्हणून काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी अजून पुढे येतात का आणि आल्या पाहिजेत का? आणि तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये त्या कशा रेखाटल्यात? मला वाटतं जे थोर पुरुष आहेत ना, मुळात काय होतं ना की त्यांच्या नावापुढे थोर हा शब्द आलेला आहे. अशा वेळी आपल्याला किंवा आपण ज्यांना वाचायला देवणार आहोत ना, त्यांना त्या थोर पुरुषांचं संस्कारक्षम आयुष्य वाचणं किंवा ते पुढच्या पिढीपर्यंत जाणं हे खूप महत्वाचं असतं. आपण जर त्यांचा विरंगुळा मांडू लागलो तर वाचकांच्या मनावर म्हणा किंवा अगदी पुढच्या पिढीच्या मनावर त्या थोर पुरुषांचा विरंगुळा इतका व्यवस्थित बिंबवला जाईल आणि हे थोडंसं घातकच असेल. अशा वेळी ते थोर कशा अर्थाने झालेले आहेत, ते थोर कशा अर्थाने झालेले आहेत आणि ते थोर होण्याच्या दरम्यान त्यांनी काय संघर्ष केलाय, तो संघर्ष भौगोलिक असेल, मानसिक असेल, व्यावहारिक आयुष्यातला असेल, हा संघर्ष खूप महत्वाचा आहे. म्हणजे एक तर त्यांचं मानसिक आंदोलन आणि त्यांनी थोर होण्यापर्यंत केलेला संघर्ष. तर तुम्ही कुठल्याही कथा कादंबऱ्या वाचा ज्या थोर पुरुषांवर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा संघर्षच दिसतो आणि हा संघर्ष खूप प्रेरणादायी असतो. त्यामुळं आत्तापर्यंत तोच आलेला आहे आणि मी असं म्हणेल की असाच संघर्ष, भले त्या संघर्षाची गोष्ट वेगळी असेल पण तोच येणं खूप गरजेचं आहे. तर तो वाचकांना ॲप्रिशिएटही होतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर त्यांचा विरंगुळा लिहित बसला आणि तो जर लोकांपर्यंत वाचायला गेला तर त्या थोर पुरुषाच्या थोरपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. म्हणजे
आपण एखादा इतिहासातला एखादा राजा घेतला आणि तो राजा खूप मोठा आहे हे आपण आतापर्यंत मांडत आलो आहोत, आणि त्या मांडण्यासोबत जर आपण त्याच्या विरंगुळाच एखादं पुस्तक असं आलं की त्यांनी केलेला फक्त विरंगुळाच आपण त्याच्यामध्ये लिहिला, तर पुढच्या पिढीला प्रश्न पडेल की हा मग थोडं कसं झालंय, हा तर कायम टाइमपासच करत होता. त्यामुळं शक्यतो मी हेच म्हणेल की जे येतंय ते अगदी उत्तम आहे, फक्त त्यातली गोष्ट नव्याने यायला हवी. कशा अर्थाने म्हणेल मी की जे मी आता मी साधू कादंबरी लिहिली मी शिवाजी महाराजांची. तर या साधू कादंबरी मध्ये मी आग्र्यावरून शिवाजी महाराज निघाले आणि राजगडपर्यंत कसे पोहोचले हे लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराज प्रवास करतायत तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून प्रवास करतायत. मग सर्वसामान्य माणसाला ज्या अडचणी येणार आहेत त्या सगळ्या शिवाजी महाराजांना येणार आहेत. मग शिवाजी महाराज जंगलातून प्रवास करणार असतील तर ते खातील काय, ते राहतील कुठं. त्याच वेळी शिवाजी महाराज जेव्हा माघारी येत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला शंभूराजांना मथुरेत ठेवलंय. बरोबर. ते राजा असतील, शंभूराजे राजकुमार असतील, पण त्या प्रवासामध्ये त्याच्याला बाप, शिवाजी महाराजांच्या आतमधला बाप जिवंत होणार आहे आणि शिवाजी महाराज मुलासाठी तळमळणार आहेत. ते थोडे असे म्हणणार आहेत की नाही मी महाराज मी रडू शकत नाही. अरे महाराज जरी असले तरी मुलापासून लांब गेलेला एक पिता मुलाच्या आठवणीमध्ये भावनाविवश होणार आहे, तसे राजेही भावनाविवश झालेले असणार आहेत. हे सगळं त्या कादंबरीमध्ये आहे. तर मला वाटतं की ज्या काही ऐतिहासिक पौराणिक कथा कादंबऱ्या असतात ज्याच्यामध्ये तुम्ही थोर पुरुष मांडणार असाल तर तिथं मानसिक आंदोलन आणि त्यांनी केलेला संघर्ष हा महत्वाचाच आहे. बरोबर. अख्खं पुस्तक विरंगुळ्याचं नाही, पण मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे तो एक लेझिम खेळण्यावरनं वाद झाला होता, तर त्यावरनं मला हा प्रश्न पडला होता की काहीतरी असं असेलच ना की जे ते पण करत असतील तर मग ते समाजाने ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे, किंवा माणूस म्हणून त्यांना आणखीन ते रिलेटेबल वाटणं, ती एक व्यक्तिरेखा म्हणून, तर हे महत्वाचं आहे का? अगदी 100% गरजेचं आहे, आवश्यक आहे. छावा चित्रपटामध्ये शंभूराजे लेझिम करताना दाखवलेलं आहे, आणि ते दुर्दैव हे आहे की समाजाला शंभूराजांचा 2 मिनिटाचा विरंगुळाही सहन नाही झाला. हे दुर्दैव आहे. समाज एक्सेप्टच करत नाही. आपल्याला फक्त थोर पुरुषांच्या संघर्ष गाथाच ऐकायच्यात. मान्य आहे की त्याच्यातून संस्कार मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण त्याच्यात या गोष्टी आल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने तो समाज एक्सेप्ट करत नाही, आपला समाज एक्सेप्ट करत नाही. त्यामुळे त्या खूप तारतम्याने मांडाव्या लागतात. म्हणजे कशा अर्थाने तिथं लेझिम नृत्य दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये शंभूराजांचा थेट डान्स दाखवलेला आहे. तो थेट डान्स ट्रेलरमध्येच आलेला होता. साहजिक आहे, ते आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात सगळ्या, त्या ओळखता यायला हव्यात ज्याला त्याला. पण ते जर टप्प्याटप्प्याने आपण पुढे सरकलो तर ते ऍक्सेप्ट होतात. म्हणजे मी पुन्हा साधू कादंबरीमध्ये जेव्हा एका नदीच्या किनाऱ्यावर एक ब्रिटिश नागरिक भेटतो शिवाजी महाराजांना, त्यावेळी शिवाजी महाराज त्या ब्रिटिश नागरिकासोबत ज्या पद्धतीने वेगवेगळ्या इंग्लिश शब्दात बोलतात हे जे मांडलेलं आहे तिथं वाचणारा हसतो. पण त्या हसण्यामध्ये पूर्णपणे विरंगुळा किंवा पूर्णपणे एंटरटेनमेंट नाहीये, ती उत्सुकता आहे बोलण्याची. हलक्या हलक्या पद्धतीने पुढे गेलो. म्हणजे आपण शंभूराजांचाच राज्याभिषेक असतो त्यावेळी एक परदेशी नागरिक उभा असतो, छावामध्येच आपण पाहिलेले, तेव्हा तिथं शंभूराजे त्याच्याशी बोलतात की इंग्लिश संवाद आहे त्याचा, तर तो इंटरेस्टिंग आहे. हा विरंगुळ्याचे प्रसंग आहेत, नाही एक्सेप्ट होतो दैवाने, गरजेचे आहेत पण एक्सेप्ट होत नाही. म्हणजे अगदी त्यावर कॉन्सन्ट्रेट नाही करायचं, पण कुठेतरी कधीतरी आलं तरी इतकं म्हणजे व्यक्त होण्याची गरज नाही असं तुम्हाला? नाहीच. कारण आपण होतंय काय ना, आपण शिवाजी महाराजांना देव बनवत चाललेलो आहे. आपण त्यांना माणूसच ठेवलं पाहिजे, तरच ते शौर्य एका माणसाने केलेलं आहे हे समाज स्वीकारेल. देवाने केलेलं शौर्य आपण डोळे झाकून स्वीकारतो. आपल्याला शिवाजी महाराजांना देव नाही केलं पाहिजे, त्यांना माणूसच ठेवलं पाहिजे, तर त्याचं शौर्य पुढच्या पिढीला प्रेरणादायी राहील. शिवाजी महाराजांचं शौर्य. बरोबर. तुम्ही आता मगाशी आग्र्याचा प्रसंग म्हणालात की तुमच्या पुस्तकात तुम्ही जो रेखाटलाय, मला नेहमी हा प्रश्न पडतो की इतकी पुस्तकं येतात, इतके धड्यामध्ये सुद्धा आग्र्याचा प्रसंग लिहिलेला असतो. आपलं लिखाण वेगळं उमटवणं म्हणजे एक असा प्रसंग जो प्रत्येक लहान मुलाला आणि मोठ्या माणसाला माहिती असेल, मराठी,
जो प्रसंग तुम्ही तुमच्या पुस्तकात वेगळा रेखाटणं आणि तुमच्या पुस्तकातला पर्टिक्युलरली लोकांना लक्षात राहणं हे किती महत्वाचं आहे. आणि किती महत्वाचं आहे म्हणजे मी सांगतेय की हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्ही साध्य केलंय. म्हणजे मी त्या दिवशी रिव्ह्यूज वाचत होते तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणि त्यांनी तो प्रसंगाबद्दल इतकं सगळ्यांनी भरभरून लिहिलंय की तुम्ही तो प्रसंग इतका मस्त रेखाटलाय. सो या प्रसंगाबद्दल थोडंसं मला ऐकायचंय की तुम्ही हा कसा रेखाटलाय आणि काय काय नेमकं त्याच्यामध्ये सांगितलंय. आता झालंय असं ना की शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले हे हजारो संदर्भ ग्रंथांमध्ये अधोरेखित आहे. बरोबर. पण ते आग्र्यावरून राजगडापर्यंत कसं आलं हे कुठंच नाहीये. म्हणजे अगदी 2-3 संदर्भ ग्रंथ आहेत त्यांनी पण अंदाज व्यक्त केलेले आहेत की या रूटने आले असतील, त्या रूटने आले असतील, त्या रूटने आले असतील, पण ठाम असं विधान कोणाचंच नाहीये. त्यामुळे होतं असं ना की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले जे 40 दिवस मिस आहेत असंच म्हणा. तर मला असं वाटलं की इथे खरं कादंबरी लिहिता येऊ शकते, इथे कल्पनारंजन करता येऊ शकतं जे कल्पनारंजन तोडक्या मोडक्या संदर्भाला धरून असेल. मग मला असं वाटलं ना मी शिवाजी महाराजांचा त्याच्या आधीच्या प्रवासाचा अभ्यास केला. शिवाजी महाराजांच्या स्वभावाचा अभ्यास करणं कोणाला शक्य नाहीये, पण जो काही बेसिक आहे शिवाजी महाराज कोणत्या क्षणी कोणता निर्णय घेतील तर त्याचा एक अभ्यास केला. आणि मग जेव्हा मी कादंबरी लिहायला घेतली मग आता होतं असं ना की वेगवेगळ्या इतिहास तज्ञांनी वेगवेगळे रूट सांगितलेले आहेत. त्यातला एक रूट तर फायनल करावा लागणार होता. मग तो रूट फायनल केला. मी स्वतः त्या रूटवरनं प्रवास केला. आता होतं असं ना की पूर्वीच्या काळीचे जे काही जंगलं होती तिथं आता शहरं आहेत. त्यामुळं अंदाज येत नाही प्रॉपर प्रवास करताना तिथून की इथं भयानक जंगल होतं. आता आपण इथं बसलेलो आहोत इथं पूर्वी जंगलच असणार ना. आता आपण एसी रूम मध्ये बसलेलो आहोत. आता अंदाज नाही येणार की इथं काय असणार. तर तो अंदाज बांधतच ही कादंबरी पूर्ण करावी लागत नव्हती. आता दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराज परतीच्या प्रवासात त्यांच्या मावळ्यांसाठी महाराज होते, राजे होते, पण इतरांसाठी एक सर्वसामान्य माणूस चाललेला आहे ना जे साधूच्या वेशात असेल वगैरे. अशा वेळी शिवाजी महाराजांनी इतर लोकांसोबत कसं वागणं किंवा त्या लोकांनी राजांसोबत कसं वागणं हे जे एक माणूस म्हणून जो प्रवास लिहिलेला आहे ना तो माणूस स्वतःला माणूस समजणाऱ्या प्रत्येक वाचकाला एक्सेप्ट होतो. तर तोच साधा सोपा प्रवास आहे. त्याच वेळी म्हणजे मी विचार करतो की मी माझ्या मुलाला कुठेतरी सोडून आलो. म्हणजे आता तुम्ही पाहिलं की ब्रेकमध्ये मी मुलाची चौकशी केली आहे. तर हेच होतं की महाराजांना वाटणारच आहे ना, राजकुमार असले तरी मुलगा आहे ना शेवटी, त्यांना तळमळ वाटणारच आहे. तर त्या तळमळीतून शिवाजी महाराजांनी केलेला पूर्ण प्रवास साधूमध्ये आहे. आणि शंभूमध्ये त्यानंतर शंभूराजे आलेले आहेत. तर शंभूराजे येताना आता शंभूराजांचं वय 9-10 वर्ष आहे. आता इकडे शिवाजी महाराजांनी राजगडावर अफवा पसरवली होती की शंभूराजांचं निधन झालं. आता प्रश्न हाच आहे की जेव्हा हे शंभूराजांना कळेल, आता त्या मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण विचार करतो ना, एक 10 वर्षाचा मुलगा व्यथित होणार आहे. ते राजकुमार जरी असले तरी 10 वर्षाचे आहेत. त्यांची मानसिक बौद्धिक क्षमताही लक्षात घ्यावी लागणार आहे. तर मग त्यांना त्यांचा वडिलांचा राग येऊ शकतो, त्यांना आऊसाहेबांची आठवण येऊ शकते, त्यांना सर्व संपलंय असं वाटू शकते. त्याच वेळी आपल्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहेत, त्यामुळे त्या संकटाला सामोरं जाणं आणि पुढे निघणं हेही त्यांच्या रक्तामध्ये आहे. हे सगळं शंभू कादंबरीमध्ये आहे. तर ती कादंबरी लिहितानाही किंवा साधू कादंबरी लिहितानाही मी पूर्णपणे त्या झोनमध्येच होतो. त्यामुळे मी त्यांच्या सोबत प्रवास करत होतो. आता मी खूप तोडक्या मोडक्या शब्दात सांगतोय, पण त्यावेळी मी जेव्हा होतो तेव्हा मी भारावून गेल्यासारखं लिहिलेलं आहे. अमेझिंग अमेझिंग. आपण बॉईज टॉक करतोय त्यामुळे मला हा प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की तुमच्या प्रत्येक पुस्तकामध्ये पुरुष व्यक्तिरेखा ही तुम्ही कशी साकारलीत किंवा प्रत्येक पुरुषाची काही वेगळी छटा तुम्ही मांडली आहेत का, ते मला सांगा. अगदीच येते बरं का. म्हणजे कसं होतं ना की तो पुरुष कुठल्या संस्कृतीतला आहे, कुठल्या ठिकाणचा आहे, त्याच्यावर कुठल्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम झालेला आहे, त्यानुसार त्याचं निर्णय घेणं त्या क्षणाला कितपत आवश्यक आहे हे ठरतं. म्हणजे जेव्हा सूर्याच्या सावलीतलं पुरुष आहे त्याने तरुणपणी अंधश्रद्धा विरोधी काम केलेलं आहे, पण जेव्हा त्याला मुलबाळ होतंय, त्याच्या बायकोची जबाबदारी त्याच्यावर पडतीये आणि परिस्थिती त्याच्या पुढे म्हणजे अशी त्याच्या पुढे परिस्थिती येऊन ठेपते की तो स्वतःच देवऋषी होतोय. म्हणजे तो स्वतः अंधश्रद्धा पसरवायला लागतोय, ज्याने तरुणपणी अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे. म्हणजे ही त्या पुरुषाची कैफियत आहे की परिस्थितीनुसार, म्हणजे मुलबाळ आणि बायको यांची जबाबदारी पडल्यानंतर
त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला तो पुरुष आहे. बरोबर. त्याच वेळी कोप कादंबरीमधला जो पुरुष आहे त्याची मुलगी मांढरदेवीच्या चेंगराचेंगरीत त्याच्या डोळ्यासमोर मेली आहे. तर त्याच्या मनावर त्याचा इतका परिणाम झालेला आहे की तो ती मेलेली असतानाही तो जिवंतच समजतोय. तर हे सगळं जे आहे ना हे त्या परिस्थितीनुरूप आलेल्या पुरुषाच्या कृतीवर येत आहे. इकडे आपण खंडोबा कादंबरी पाहिली तर खंडोबा कादंबरीतला जो खंडोबा आहे तो इतक्या संकटाला सामोरं जात पुढे जातोय की म्हणजे त्याचं घरदार संपतंय, त्याचे मित्र सोबत आहेत किंवा त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे. त्या संस्कृतीनुसार तो वागतोय, त्यानुसार तिथे त्याला निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे पुरुष असला तरी त्याच्या भोवतीच्या परिस्थितीनुरूप त्याच्यावर परिणाम होतोय. असं त्या प्रत्येक पुस्तकामध्ये आहे. बरोबर. अजून सांगा ना तुमची 10 पुस्तकं. आता पुढची कुठली कोप झाली, सुरेश सावली झाली, खंडोबा झाली. हा, संजयचं तर मी सांगितलेलंच आहे की संजय हा पुरुष जरी असला तरी तो जाती व्यवस्था, लैंगिकता, एका बाजूला असलेलं प्रेम याच्यामुळं तो इतका डिस्टर्ब झालेला आहे की तो तृतीयपंथीयाकडे वळतोय. मग तिथं वळल्यानंतर तो शरीराने जरी त्याने स्वतःचा लिंग छेद केलेला असला आणि त्याला वाटत असेल की माझ्यातलं पुरुषत्व संपलं, मनातलं काय करतं? मनातल्या पुरुषत्वाचा लिंगछेद कसा करू शकतो? नाही करू शकणार ना. एका क्षणाला त्याला पुरुषत्वाची जाणीव होणार आहे आणि तिथून पुढे त्याचा प्रवास चालू होणार आहे, कारण त्याला मुलगी आवडते ना ती. त्याने स्वतःचा लिंगछेद करून घेतला म्हणून असं नाही ना की त्याला आता मुलं आवडणार आहेत. त्याचं त्याच मुलीवर प्रेम आहे. तर त्या मुली आणि नंतर भविष्यात जेव्हा पुन्हा एकदा त्याला ती मुलगी दिसतीये त्याच्या मनातलं प्रेम उचंबळून येणारच आहे आणि पुन्हा तिला मिळवण्यासाठी तो प्रयत्न करणारच आहे. ही गोष्ट आहे सोंग मधली. आता कुठलं राहिलं? शंभू झालेलं. उंबरखिंड ही जी कादंबरी आलेली आहे त्याच्यामध्ये एका बाजूला शाहिस्ते खानाचा जो मुख्य सरदार होता काळतलब खान म्हणून, तर हा काळतलब खान कोकण जिंकायला निघाला होता आणि तो प्रचंड क्रूर सरदार होता. म्हणजे त्याच्या हातामध्ये तलवार नसेल तर तो दातांनी समोरच्या शत्रूचा गळा फोडायचा, एवढा तो क्रूर सरदार होता. आणि त्याच्यासोबत 30,000 सैनिक शाहिस्ते खानाने कोकणवर पाठवलं होतं. तर शाहिस्ते खान पुरुष होता आणि त्याला इथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं, मराठीशाही संपवायची होती. इकडे शिवाजी महाराजही होते, तेही तेवढ्याच ताकदीचे होते, तेही याला जुमानणारच नव्हते. अशा वेळी त्यांनी एवढा मोठा गनिमी कावा रचला होता. आपल्या लोणावळ्याच्या पुढे उंबरखिंड म्हणून आहे. तर तिथं शिवाजी महाराज आणि 1,000 मावळे आधीच थांबले होते, रात्रीच येऊन पोहोचले होते आणि तिथे हे 30,000 मुघल येऊन पोहोचले. एवढ्या वाईट पद्धतीने गनिमी कावा केलेला आहे ना तो, अक्षरशः अनवाणी पायानं 30,000 लोकांना पाठवले माघारी. तर तिथं हे 30,000, तिथं रायबागन म्हणून होती, देशमुख सरदार होती, मला वाटतंय इकडची होती, विदर्भातली. तर तिचं स्वतःचं 4-5 हजाराचं सैनिक होतं आणि ती रायबागन सांगत होती की, थोडक्यात गोष्ट सांगतो तुम्हाला, की पुण्याहून जेव्हा काळतलब खानाचा ताफा इकडे निघाला, लोणावळ्याकडे निघाला, विसापूर, लोहगड म्हणून 2 किल्ले लागले जे शिवाजी महाराजांच्याच अखत्यारीत होते आणि तिथून हल्लाच झाला नाही. तर रायबागन म्हणत होती की इथून हल्ला झाला नाही हे काही साधी सोपी गोष्ट नाहीये, शिवाजी महाराज एवढ्या सहजासहजी पुढे सोडणार नाहीयेत. तर काळतलब खान म्हटलं अगं ते घाबरले असतील. ती म्हणते शिवाजी महाराज घाबरणाऱ्यातले नाहीयेत, नक्कीच काहीतरी पुढे मोठा धोका असणार आहे. हा काळतलब खान तिच्याकडे इग्नोर करत होता. म्हणजे एक पुरुष एका स्त्रीच्या विचार क्षमतेवर संशय घेत होता. पुढे गेल्यानंतर जे धुतलंय काळतलब खान हिला म्हटलंय की चुकलं माझं नाही का. तर मग ती काय म्हणतात त्याला, एखाद्या स्त्रीने तुम्हाला योग्य वेळी दिशा दाखवली आणि दाखवून सुद्धा तुम्ही तसेच भरकटला, त्यानंतर माफी मागणंही गरजेचं आहे. काळतलब खानाने ते केलंय, पण कधी, जेव्हा तो सगळे म्हणजे धुतले त्यांना तेव्हाच. आणि गंमत म्हणजे तिथं आता ह्याला ऐतिहासिक संदर्भ कितपत आहेत माहित नाही, पण जेव्हा उंबरखिंडचा तो लढाई झाली त्यानंतर रायबागन स्वतः शिवाजी महाराजांसमोर गेली ना, तेव्हा असं म्हणतात की रायबागनला शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन तिचा तिथं सन्मान केला आणि असंही म्हटलं की आता आऊसाहेब नाहीयेत, त्या असत्या तर त्यांनी नक्कीच तुमचा सन्मान केला असता, त्यांच्या वतीने मी देतोय. पण मला ते
तेवढं वाटत नाही, कारण लढाईला जाताना साडीचोळी कोण देण्यासाठी घेऊन जाईल ना. तर मी लिहिताना असं लिहिलंय की सोन्याची मूठ असलेली खंजीर दिलेला आहे रायबागन यांना. कारण युद्ध मैदानावर एखादी स्त्री जर योद्धा बनून येत असेल तर तिचं मला वाटतं खंजीर देऊनच तो सन्मान होईल. तर तिथं युद्धभूमीवर सुद्धा महाराजांनी रायबागांचा तेवढाच आदर केलेला आहे. तर ही उंबरखिंडीतले सगळे पुरुष. अमेझिंग अमेझिंग. पूर्ण पुरुष याची व्याख्या काय तुमच्या दृष्टीने? स्त्रीचा पूर्ण रिस्पेक्ट म्हणजे पूर्ण पुरुष. जो स्त्रीचा रिस्पेक्ट देत नाही तो, म्हणजे जेवढा त्याच्या मनात रिस्पेक्ट आहे ना तेवढाच तो पुरुष आहे. एखाद्या स्त्रीला जो तो 50% रिस्पेक्ट देत असेल ना तर तू भाऊ 50% पुरुष आहेस. तो 100% रिस्पेक्ट देशील ना तू 100% पुरुष आहेस. आपला हा राहिला खुशबूतला रायटर. हा, खुशबूतला रायटर. खुशबू कादंबरी मधला रायटर मीच आहे. म्हणजे मी स्वतःच बुधवार पेठेमध्ये गेलो होतो. त्यावेळी पेटलेलं मोरपीसच लिहित होतो मी ते, आणि त्याचे मला रेफरन्सेस हवे होते. तर मी स्वतः बुधवार पेठेत गेलेलो. इतर वेळी मी फिरायचो, मित्रांसोबत जायचो. गणपतीत आमच्या गावाकडची सगळी पोरं यायची, चला म्हणायची बुधवार पेठेत फिरायला. मग आम्ही गणपती पाहत पाहत बुधवार पेठेत जायचो, तिथल्या त्या बाया पाहायचो आणि प्रचंड गर्दी असायची. आणि मला असं खूप कौतुक वाटायचं. आणि त्या इतका त्यावेळी कळत नव्हतं ना की भडक मेकअप किंवा काय. नवीनच पुण्यात आलो होतो मी, SP कॉलेजलाच होतो. आणि त्या इतक्या देखण्या बाया असं पाहत पाहत फिरायचो. कितीतरी राऊंड मारायचो गोलगोल तिथं मित्रांसोबत. पण कधी आतमध्ये जावं आणि ते सगळं पाहावं ह्याची भीती वाटत होती, कारण एक दडपण असायचं. कारण कॉलेजच्या टायमिंगमध्ये असलो तरी मी जायचो गणपतीमध्येच, कारण गावाकडची पोरं यायची आणि ती थिल्लत होती की चला निघालो. तर मी जेव्हा कादंबरी लिहायला घेतली ना तेव्हा माझा एक रेफरन्स होता, जो तिथला शेखर म्हणून मित्र होता, जो तिथला रेग्युलर कस्टमर होता. त्याची पूजा म्हणून मैत्रीण होती तिथली. तर हे खुशबू वेगळं कॅरेक्टर होतं. तर मग मी त्या खुशबूकडे गेलेलो आणि अफाट पोरगी होती ती. म्हणजे आजही, म्हणजे मी आजही ती जिवंत आहे की मेली आहे मला माहित नाहीये, पण मी आजही तिच्या फोनची वाट पाहतोय. मी नंबर बदललेला नाहीये, कधी नंबर येईल मला, फोन येईल मला माहित नाहीये. तर त्या सगळ्या खऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये. कारण तिथे आपण म्हणतो ना एका झोनमध्ये जातो ना आपण, आपल्याला काय जे आहे ते आहे असं लिहितो. आता मी थोडं दडपणात येतो, पण मी खुशबू आहे तसंच ठेवलंय. तर मग त्या खुशबूला जाऊन भेटलो. काय ती भन्नाट पोरगी होती, म्हणजे ती इतक्या चिंधड्या उडवत होती ना सगळ्या गोष्टीच्या. तर त्या ॲज इट इज लिहिल्या. त्यातल्या एकच गोष्ट, 2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला खुशबूच्या. त्यातली पहिली गोष्ट अशी होती ना, ती खुशबू खूप चांगली मैत्रीण झाली होती माझी, आणि ती कधीही फोन करायची मला. आणि ती हडपसरला आली होती. म्हणजे ती तिकडे हडपसरच्या पुढे लॉज वगैरे आहेत, तिकडे ती राहिली असेल, ती तिच्या मैत्रिणी वगैरे माहित नाही. आणि ती हडपसरला आलेली आणि तिला माहिती होतं की मी इथंच आसपास कुठे राहतो म्हणून. तर तिचा मला फोन आला. तर मी आणि बायको आम्ही 2 जण तिला भेटायला गेलो. हडपसरचा तो उड्डाण पूल आहे, त्या उड्डाण पुलाच्या खाली. बरं, ह्या इतक्या बिंदास पोरी असतात ना, फुल त्या उड्डाण पुलाच्या खाली थांबून पण त्या फुल गेटअप मध्ये होत्या. आणि ती येणाऱ्या जाणाऱ्या इशारे करत होत्या, त्या लाईफ एन्जॉय करत होत्या. आणि आम्ही तिथे गेलो. आणि आता तिथे मला समाजाचे वेगवेगळे लेअर आठवायला लागले बरं का, दिसायला लागले की 2 म्हणजे नवरा बायको 4 वेश्यांना भेटतायत आणि त्यांच्याशी गप्पा मारतायत. तर होत असं होतं ना, इतक्या वेळी बाकीची लोक त्या वेश्यांकडे पाहून हसत होते किंवा इशारे करत होते ना, आम्ही तिथे गेलो ना त्यांना आमच्याविषयी संशय वाटायला लागला. यार हे कोण आहेत, म्हणजे ज्या बदललेल्या नजरा असतात ना त्या बघायला लागलेल्या. आणि मी क्षणभर विचार केल्यानंतर म्हणलं गेले उडत, आणि मी त्यांच्यासोबत बोलत बसलो. तिथं खुशबूला माझी बायको म्हणाली की चला घरी नाही का चहाला. तर ती म्हणली नाही चहाला नको, आम्ही जातो आता. आणि त्या गेल्या. आणि नंतर तिचा मला संध्याकाळी 5-6 वाजता फोन आला. आणि ती खुशबू मला म्हणाली कि सुन ना राइटर, घर सच में टीवी में जैसे दिखाते वैसे ही होता है क्या रे? मतलब एक्चुअल में हॉल, बेडरूम, बाथरूम, टॉयलेट, किचन ऐसा होता है क्या? म्हटलं हा असंच असतंय. तिने कधी घर पाहिलंच नाहीये. म्हणजे तिने लॉज पाहिल्यात, लॉजच्या खोल्या पाहिल्यात, तिने बुधवार पेठेतल्या खोल्या पाहिल्यात, तिला घरच माहित नाही. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला 1 रूम किचन घ्यायचं आहे, 2 BHK घ्यायचं आहे, बंगला बांधायचा आहे, 3 BHK बांधायचा आहे, व्हिला बांधायचा आहे. असा एक वर्ग आहे ज्यांच्यासाठी घर हेच स्वप्न आहे, त्यांना माहितीच नाही आहे. तो एक माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता पहिला, मी तो त्याच्यात नमूद केलेला आहे. आणि दुसरा एक धक्का काय होता ना, की
तिची एक मैत्रीण होती होती, आता मला नाव नाही आठवत, पुस्तकामध्ये असेल नाव. तर तिची जी मैत्रीण होती ना, तिला एक मुलगा होता. त्या मुलाचा बाप कोण तिलाच असेल माहिती, त्या मुलाला माहितीच नाही. तर ते मूल खूप तापलेलं होतं, खूप आजारी पडलेलं होतं. आणि ह्या खुशबूने मला फोन केला आणि ती म्हणली, ऐक ना. म्हटलं काय? म्हणली, माझ्या मैत्रिणीचा असाच मुलगा आहे आणि तो खूप आजारी आहे. म्हटलं मग? तिला आहे ना, त्या मुलाला आहे ना पप्पाशी बोलायचं आहे. म्हणली मग? मी म्हटलं मग? म्हणली तू बोल ना त्याच्याशी. म्हटलं मी? म्हणली हा बोल ना, तुला काय फरक पडतोय तेव्हा. मी थोडा थांबलो, म्हटलं हा ठीक आहे दे. आणि तो तिकडनं पप्पा म्हणला. मी म्हटलं हा बोल ना बाळा. आणि तो बोलत बसला की मला येताना खेळणी आणा, मग तुम्ही कधी येणार ना, असं तसं मी बोलत बसलो. म्हणजे एका वेश्येच्या मुलाचा बाप होणं, भले ते आभासी असो, हे आजपर्यंत माझ्यासाठी खूप भयानक आहे. मला माहिती आहे की त्या क्षणाला, म्हणजे आता मला सुद्धा तो सीन आठवतो. मी गॅलरीमध्ये उभा होतो, त्या बाळाशी बोलत होतो. ते बाळ, त्याला काय कळतंय, 3-4 वर्ष जस्ट बोलायला शिकलेलं आहे. त्याच्या दृष्टीने कोणीतरी आपला बाप आहे, मी बापाशी बोलतोय. त्याचा आवाज असा फ्रेश होत चाललेला होता. तो कितपत बरा झाला आज राहिला माहित नाही, पण माझ्यासाठी ते भयानक होतं. मी फोन ठेवला आणि मला प्रचंड आनंद झाला. सगळं आभासी होतं. त्या मुलगा कोण, काळा गोरा माहित नाही मला. आजपर्यंत मला तो प्रसंग आठवतो. तर त्या खुशबू पुस्तकाने मला दिलंय ना, तर हे दिलंय. बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतोय की नाही का, तुम्ही खुशबू पुस्तक पूर्ण नाही लिहिलं, कारण त्याच्यामध्ये एक 8-9 कथा आहेत खुशबूच्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत. तर सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खुशबू लिहा ना, खुशबू लिहा ना. पण मी ते इतकं खरं पुस्तक ठेवलेलं आहे ना, मी त्यांना प्रत्येकाला सांगतोय वाचकांना की नाही, मी त्याच्यात काल्पनिक कथा नाही लिहिणार आहे. जेव्हा तिचा फोन येईल, अगदी आता कुठला आलता तो आलिया भटचा गंगूबाई काठेवाडी, तो पिक्चर आला ना, त्यावेळी मला खुशबूचा फोन आलता की तू पण असंच पुस्तक लिहिलंय का, तू माझ्यावर पण पिक्चर येईल का. तर त्याच्यातला एक डायलॉग खूप भयानक होता. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा पुस्तक लिहिलं आणि तिला सांगितलं ना, तर ती म्हणाली, काय म्हणाली होती की नितीन, तू चुकीचं केलं पुस्तक लिहून. म्हणलं अगं, पुस्तक लिहिलंय, लोक तरसतात माझ्यावर पुस्तक लिहि म्हणून. तू जेव्हा पुस्तक लिहिलंय कौतुक वाटायला पाहिजे. तर ती काय म्हणली माहिती का, हे खूप मला आवडलं म्हणजे भयानक होतं ते. म्हणले बघ, म्हणली तू जर वेश्यांवर पुस्तक लिहिलं ना, तर लोकांची नजर सुधरेल. लोक चांगल्या नजरेने वेश्येकडे पाहायला लागतील आणि लोक जर चांगल्या नजरेने पाहायला लागलं ना, वेश्या म्हणजे भुकेने मरतील. जोपर्यंत लोक वाईट नजरेने बघतात ना, तोपर्यंतच आमचं पोट भरतं. मला उलगडा झाला. म्हणजे तुम्हाला वेश्येकडे वाईट नजरेनं बघणं हेच तिचं उदरनिर्वाहाचं साधन आहे, हे त्यांच्याकडनं कळालं. म्हणलं भारी आहे. तिथं मी थांबवलं होतं पुस्तक. ते नंतर जेव्हा हा आलिया भटचा पिक्चर आला ना, तेव्हा मी परत ते रिप्रिंट केलं 2 वर्षांनी. पण त्याच्यामध्ये 2च गोष्टी ऍड झालेल्या आहेत. त्यानंतर त्यावेळी ती पश्चिम बंगालच्या निवडणुका होती, तिकडे गेली होती. कारण तिकडं अख्ख्या देशभरातल्या वेश्या आलेल्या होत्या. आता हे राजकारणाचा एक वेगळाच चॅप्टर आहे, तो जास्त मलाही डिटेलमध्ये माहित नाहीये. पण ज्या राज्यात इलेक्शन असतात तिथं सगळ्या देशभरातल्या वेश्या येतात, हा एक वेगळा पार्ट आहे. आता तो कसा आहे काय त्याच्यात पडण्याचा अर्थ नाही. तर ही तिकडे गेली होती पश्चिम बंगालला. त्यानंतर आत्ता ती कुठे आहे मला माहित नाहीये. मी अजूनही वाट पाहतोय की कधीतरी फोन येईल आणि मला पुढचं चॅप्टर लिहिता येईल. त्यामुळे मी पुस्तक तिथेच ठेवलेलं आहे. मला नेहमी प्रश्न हा पडायचा, म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर सुद्धा, की जसं की तुम्ही मगाशी पण म्हटलं की हडपसरला तुम्ही तुमच्या बायको सोबत तिला भेटायला गेला होता. आक्षेपार्ह काहीच नाहीये ना तुमच्या लिखाणात आहे, ना तुमच्या वागण्यात आहे, ना बोलण्यात आहे. पण तरी सुद्धा बायकोने हे सगळं कसं घेतलं? बायकोने ना मला पूर्णपणे ना स्वातंत्र्य दिलं असं म्हणण्यापेक्षा आहे ना, तिने माझी नैसर्गिकता पूर्णपणे जपली आणि तिच्यामुळेच मी जपू शकलो. म्हणजे मी आता सोशल मीडियावर लिहिणं खूप कमी केलेलं आहे, पण साधारणतः 2020च्या आधी मी प्रचंड लेखन करायचो. आणि त्यावेळी एका माझ्या बायकोचा मला एक डायलॉग खूप आवडलेला. त्यावेळी माझं सूर्याची सावली किंवा बाकीची पुस्तकं होती. तर एक लग्नामध्ये आम्ही काही पाहुण्या रावळ्यांना भेटलो आणि बरेचसे रिलेटिव्ह फेसबुकला कनेक्ट होते आणि मी बेछूट लिहायचो. म्हणजे त्याच्यामध्ये मी अश्लीलतेचा हे करत नव्हतो किंवा राजकारणाचा काही विचार करत नाही, जे वाटेल ती लिहायचो. तर एका लग्नामध्ये काही रिलेटिव्ह होते आणि ते रिलेटिव्ह बायकोला बाजूला घेतलं त्यांनी आणि ते म्हटलं, अगं नवऱ्याला जरा समजून सांग, काय लिहितो तो, कसंही लिहितो तो.
तर बायको म्हणली नाही अहो खूप छान लिहितो तो. म्हणले काय येडी काय तू नाही का त्याच्या फेसबुक अकाउंटला. ती म्हणते अच्छा तुम्ही फेसबुकचं म्हणताय का. तो म्हणतो हा. ती म्हणते अहो नाही त्याची पुस्तकं वाचा ना. नाही म्हणतात आम्ही नाही पुस्तक वाचलेलं. बायको म्हणली मग हेच आहे, एका बाजूला सागर संगीत जेवण आहे, तुम्ही ते न पाहता तुम्ही खरकट का पाहताय. त्याची पुस्तकं वाचा ना, पुस्तकामध्ये खूप छान लिहिलंय. मी ते म्हणली सोशल मीडियावर सध्या सोडून. आणि हे जेव्हा तिने मला सांगितलं ना मला खूप आनंद झाला. म्हणजे तिचं काय म्हणणं होतं ना की माझा नवरा लिहितो छान, जे छान लिहितो ते वाचा ना तुम्ही, हे बाकीचं द्या ना सोडून. तर तिथे ती माझ्या प्रत्येक वेळी सोबत ठामपणे राहिलेली. म्हणजे अगदी मी पौराणिक लिहिलं तेव्हाही ठाम होती, आता ऐतिहासिक लिहितोय तेव्हाही ठामपणे उभी आहे. इरोटिक लिहिलं होतं तेव्हाही आम्हाला खूप प्रश्न पडला होता की मी लिहितोय खरं पण ते समाज मान्य करेल. ती म्हणजे समाजाचं पडलेलंच नाहीये, तू लेखक आहेस ना, लेखकाने लिहित राहावं. मग मी सुटलोच. त्यामुळे ती प्रत्येक वेळी सोबत असते. बरोबर. हे इरोटिक लिहिण्याचं तुम्ही आता पुन्हा म्हटलं तेव्हा मला असं की जे लोक लिहितात त्यांना खूपच उगीच म्हणजे जज केलं जातं का लोकांच्या नजरेत. म्हणजे तुम्हाला असे कधी अनुभव आले? हो खूप. की मी वाचलंही नाहीये, कसं रेखाटलंय हे बघितलंही नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी काहीतरी आधीच मनात काहीतरी बनवून मग तुमच्याबद्दल असं काहीतरी हे लिहिलं असेल किंवा तुमच्याबद्दल बोललं गेलं असेल, असं कधी झालंय? तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी. परत येतो मी सोशल मीडियावरच. तेव्हा मी असंच अश्लील लिहायचो, राजकीय लिहायचो आणि भरपूर शिव्या पण खायचो. तर असे होते काही ट्रोलर की जे मला काही लिहिलं की शिव्या घालायचे, काही लिहिलं की शिव्या घालायचे. आणि त्यानंतर खंडोबा कादंबरी लिहिली मी. ठीक आहे. आता गंमत अशी झाली, मग मी सोशल मीडियावर लिखाण खूप कमी केलेलं. एके दिवशी दुपारी 2-2:30 वाजता मला फोन आला आणि समोरून एक मुलगा बोलत होता. म्हणलं सर तुम्ही मला नाही ओळखत पण 3 वर्षापूर्वी मी तुम्हाला खूप शिव्या घालायचो. म्हणलं बर दे ना सोडून. म्हणलं आता नाही, म्हणलं मी पण आता खूप कमी केलेलं आहे शिव्या घालणं, पण मी यासाठी फोन केला तुम्हाला की ज्या माणसाला मी खूप शिव्या घातल्या त्या माणसाचं खंडोबा हे पुस्तक आण असं माझं 1 महिना माझी आई मागं लागली होती. फायनली मी ते पुस्तक आईला आणून दिलं. इथपर्यंत ठीक होतं. म्हणलं सर आईने ते पुस्तक वाचलं. चंपाषष्ठीच्या दिवशी आमच्या घरामध्ये जेव्हा तळी भरली जाते तेव्हा त्या तळीच्या वेळी ते पुस्तक देवारात ठेवलं होतं. आईने मला गुपचूप पाया पडायला लावले आणि मी पाया पडलो. म्हणलं सर तुमच्या म्हणजे त्या पुस्तकाच्या. मला इतकं वाईट वाटत होतं. म्हणला तर ह्याचं मला प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला फोन करायचा होता. आता इथून पुढे मी कधी फोन करणार नाही, माझ्याकडनं चूक झाली होती. तर हा एक फोन होता. ह्याचं मला खूप हसू आलं, पण मी त्याचा जास्त बोबाटा नाही केला, कारण प्रत्येकाला मी पण चुकलो होतोच ना, तोही चुकला होता. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की माझं सूर्याची सावली ही कादंबरी पुणे विद्यापीठाच्या MA फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमात आहे. तर असंच एक जण होता की तो म्हणजे त्यांनी नाही सांगितलं, त्याच्या मित्राने मला सांगितलेलं की अरे हा खूप तुला नाव ठेवायचा आणि आता त्याला MA पास होण्यासाठी तुझंच पुस्तक वाचावं लागणार आहे. अशा आहेत छोट्या मोठ्या. आता ह्या अचिव्हमेंट आहेत की काय म्हणतात त्याला कालचक्र आहे, मला माहित नाहीये, पण ह्या गोष्टी घडत असतात. मला वाटतं की हे फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची पावती आहे आणि जे तुम्ही करताय सर, आणि खूप खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं. आणि वेळ कमी आहे, नाहीतर ह्या चर्चा अजून अशाच सुरू राहिल्या असत्या, पण आता आवर्त घेण्या वाचून पर्याय नाही आहे. पण खूप खूप मजा आली आणि आय होप तुम्ही इतर इंटरव्ह्यूज मध्ये जे बोलला नाही आहात तेथे बोललात. नाही सिरियसली, कारण होतं असं ना की मी आता काय काय बोललेलो आहे तुम्ही नंतर बघालच. तर मलाही खूप छान वाटलं, कारण एवढे मोकळेपणाने, म्हणजे मला आत्ताही असं जाणवतंय की मी कुठली मुलाखत द्यायला नाही, तर आमच्या गावाकडे एक वडाचा पार आहे, त्या पाराखाली आम्ही निवांत गप्पा मारत बसायचो, तो फील आला मला. याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट नाही असू शकत आणि मी खूप 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 आभारी आहे सर. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात वेळ काढून आणि आमच्याशी एवढ्या छान मोकळेपणाने गप्पा मारल्या. थँक्यू सो मच.